Hey शुभम, आय एम सॉरी टू खूप वेळा मला विचारली पॉडकास्टसाठी, पण माझी बादा शेड्यूल चालू होती. आय वॉज इन हेल्पलेस सिच्युएशन. मी तुला वेळ देऊ शकली नाही. मी तुझी माफी मागती शुभम. कॅमेरा समोर मला माफ कर. Ctrl+N ने न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया. आता रेक्टँगल टूल निवडा. तुमच्या स्क्रीनवर एक उभं टायत काढा. 12वी पास झालेल्या मुलाला कोण मुलगी देणार आहे? हे माझ्या आईबाबांना टेन्शन होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी इन्कम तरी झालो, नाही तर मी एवढाही शिकलो नसतो, कारण माझा इंटरेस्ट कम्प्लिटली वेगळा होता. राजू, तुझ्या फेसबुकवरचे फोटो काय का मध्ये ग? कोणता फोटोग्राफर पटवलायस? अगं विकी नाही का, त्यानंच काढलेत. हो स्मार्टफोन घ्या. पोली फक्त आकडे मारणार, तुमच्या मागे लागतील फोटोसाठी. कॉन्फिडेंटली कॅमेरा समोर सांगू शकतो, आज ज्या दर्जाचे व्हॉइस ओव्हर वर्कशॉप आम्ही आणि माझी टीम घेतो, त्या दर्जाचं व्हॉइस ओव्हर वर्कशॉप घेणाऱ्या अख्ख्या भारतामध्ये आम्हाला कोणी कॉम्पिट करू शकतो. मी कॉन्फिडेंटली माईकवर तुमच्या पॉडकास्टमध्ये विधान करतो. काळा पहाड बोलतोय. किडनॅपर किती रक्कम द्यायचे? 80 लाख. 80 लाख? ओ मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंद्याच्या कार्टेल नेलं होतं, तेव्हा तर फक्त 60 लाख मागितले होते की. त्याला डिस्काउंट द्या ना. 75, 80, 85, 87, 88 नंतर तंतंतू अंकिता, तुला एक प्रश्न विचारू का ग? विचार ना. आपल्या शरीरात महत्वाचे अवयव कोणते कोणते वाटतात तुला? महत्वाचे मेंदू, हृदय, डोळे, हात, पाय, अजून काय असतात? एवढेच अवयव आहेत महत्वाचे. हा. आणि आवाज अरे हो, तो महत्वाचा नाही वाटत का? असतो, पण त्याची जाणीवच होत नाही. आपल्या सगळ्यांचाच प्रॉब्लेम हा आहे की देवाने एक खूप छान गोष्ट आपल्याला दिली, आवाज नावाची, पण त्याची जाणीवच बऱ्याचदा आपल्याला होत नाही. नमस्कार, मी शुभम नरवडे आणि मी अंकिता कसबे. आपलं सर्वांचं उमलत्या काळाच्या या खास पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. खरं तर आवाज हे एक स्वतंत्र विश्व आहे, ज्याची जाणीव आपल्याला बऱ्याचदा होत नाही, पण याच आवाजाच्या विश्वामध्ये खऱ्या अर्थानं विश्वभ्रमंती ज्यांनी केली आहे असे AK स्टुडिओजचे फाउंडर आणि सुप्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट केदार आठवले सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप स्वागत आजच्या गप्पांमध्ये. थँक्यू व्हेरी मच शुभम. थँक्यू अंकिता. इतकी छान ओपनिंग केलीत तुम्ही, कारण तुम्ही म्हणलात ते इतकं बरोबर आहे की आपण बारीक होण्यासाठी जिमला जातो, स्विमिंगला जातो, एरोबिक्सला जातो, ढेरी कमी कर, क्रीम लाव, हे सगळं करत असतो, पण सगळे व्यायाम प्रकार करतो, पण आयुष्यात आवाज हा इतका महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकरता इतकं दुर्लक्ष असतं त्याच्याकडे लोकांचं, आणि त्याच्याकरता कुठलाही व्यायाम प्रकार केला जात नाही. सो इतकी छान तुम्ही ओपनिंग केल्याबद्दल थँक्यू तुम्हाला, आणि मला बोलवलं त्याबद्दल थँक्यू. या मजा येणार आहे आज गप्पा मारायला. आणि याच आवाजाच्या दुनियेत या गप्पांमधून आपण जाणार आहोत. करूयात सुरुवात. तर विषय AK स्टुडिओचा निघालाच आहे. तर सर, सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल, हे AK स्टुडिओ नेमकं आलं कसं? त्याआधी तुमचं या आवाजाच्या क्षेत्रात तुम्हाला जावं कसं वाटलं? आधी AK स्टुडिओ आला माझ्या आयुष्यात, आणि त्याच्यानंतर आवाजाने मला खुणावलं, किंवा आवाजाच्या क्षेत्रात मी आलो असं म्हणता येईल. मी भावेश स्कूल म्हणून पुण्यामध्ये शाळा आहे मराठी मीडियमची, त्या शाळेमध्ये होतो. त्याच्यानंतर SP कॉलेजला गेलो, मग मी BCom केलं, MCom केलं. SP कॉलेजला असताना तुम्हाला माहिती असेल बघा, पुरुषोत्तम करंडक वगैरे ऐकलं असेल तुम्ही. एकांकिका स्पर्धा असतात ना पुण्यामधल्या, खूप फेमस आहेत. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, त्या सगळ्या एकांकिका स्पर्धा करत होतो. ॲक्टिंगची आवड होती बेसिकली मला. अभिनय करणं, दिग्दर्शन करणं, ते सगळं छान टीम बिल्टअप करणं. आणि एका माझ्या पुरुषोत्तमच्या 12वीच्या नाटकाचं रेकॉर्डिंग करण्याकरता मी आत्ता आपण जिथे बसलो आहे ज्या स्टुडिओमध्ये, अशाच एका ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये फर्स्ट टाईम गेलो. आणि ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ हा दिसायला एकदम ग्लॅमरस असतो, असे भारी लाईट्स, आणि एक वेगळंच फिलिंग असतं ना, वेगळा एक ॲम्बियन्स असतो तिथला. त्याच्यामुळे मला पण भारी वाटलं. आणि ती जी मेन तिथल्या बॉसची चेअर होती, ती चेअर बघून मला असं वाटलं, यार मला पण आयुष्यात या चेअरमध्ये बसता आलं तर काही भारी वाटेल ना. आपलं स्वप्न असतं ना काहीतरी, आपण असं करूया तसं करूया. पण मी ते नुसतं वाटण्यापर्यंत सीमित राहिलं नाही, किंवा तिथं मी थांबलो नाही. मी त्यांना विचारलं, मी त्या स्टुडिओत जेव्हा गेलो नाटकाचं म्युझिक करायला, तेव्हा मी पाहिलं तर तिथे कुणी ऑफिस बॉय नव्हता, म्हणजे कुणी मदतनीस नव्हता. चहा द्यायला, पाणी द्यायला, माईक लावायला ते सर स्वतः करत होते. सो मग मी त्यांना माझ्याकडनं अशी रिक्वेस्ट केली की सर, मी तुमच्या इथली सगळी कामं करतो,
पण त्याच्या बदल्यात तुम्ही मला हे शिकवाल का? कारण माझी फायनान्शियल बॅकग्राऊंड एवढी स्ट्रॉंग नव्हती की कारण माझे मित्र होते ते बाहेर जाऊन मोठमोठे कोर्सेस करत होते साऊंड इंजिनिअरिंगचे. पण मी ठरवलं होतं की मुळात फायनान्शियली एवढी बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसल्यामुळे काय करता येईल, कसं शिकता येईल, कारण शेवटी शिकायला पाहिजे ना जर आपल्याला काम करायचं तर. मग आमचं बार्टर ठरलं, बार्टर डील झालं. ते असं झालं की मी त्यांच्या इथली सगळी कामं करणार, चहा काय झाडणं पुसणं, चहा कॉफी माईक लाव जे पडेल ते सगळं काम करणार. त्याच्या बदल्यात त्यांनी मला मशीनवर बसायला शिकवायचं, म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग शिकवायचं. आणि नुसतं बोलण्यापर्यंत ते लिमिटमध्ये राहिलं नाही. त्याच्यानंतर मी खरंच तिथं सुरू केलं. महेश लिमये म्हणून माझे पहिले गुरु, एम फॉर म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ या त्यांच्या त्यावेळच्या स्टुडिओचं नाव होतं, आता मल्हार प्रोडक्शन्सनी ते करतात. सो महेश सर हे माझे साऊंडच्या क्षेत्रातले पहिले गुरु. त्यांच्याकडे मी ऑफिस बॉय म्हणून जायला लागलो आणि त्याच्या बदल्यात खरंच त्यांनी कबूल केलं होतं. त्याप्रमाणे सगळं शिकवलं. वर्ष दीड वर्षात तिथला मी चीफ साऊंड इंजिनियर झालो. म्हणजे सर यायचेच नाहीत अनेक दिवस, इतकं मी छान सांभाळायला लागलो. पण मग असं झालं की पुण्यातल्या लोकांना फ्रँकली असं वाटतं की आपण थोडंसं काम करायला लागलो तर लय भारी झालो. मी एखाद्याला म्हणलं लिप मॅच भारी घेतो तर लोक मला म्हणतात की मी भारी घेतोच म्हणून. म्हणजे ॲटिट्यूडच एवढा असतो पुण्यातल्या लोकांना. सो हवेत जातात लोक. तसं मी हवेत गेलो होतो कारण मी लहान होतो ना, माझ्या FYची गोष्ट होती आणि सगळं हँडल करायला लागलो. त्यामुळे मला वाटत होतं की बास आता म्हणजे मी साम्राज्य जिंकलं आणि आता मी लई भारी झालो. पण माझ्या वडिलांनी मला खाली बसवलं आणि वडील म्हणले की पुण्यामध्ये तू भारी आहेस असं तुला वाटतंय, बरोबर, पण इंडस्ट्री कुठं आहे, सगळी फिल्म इंडस्ट्री कुठं आहे तुम्ही सांगा, मुंबईमध्ये, बरोबर. सो तू तिथे जा, तिथे काम कर आणि तिथे काम केल्यावर सुद्धा जर तुला वाटलं तू भारी आहेस तर तू खरं भारी आहेस. मग मी मुंबईला गेलो आणि मग मला कळलं की आपली काहीच लायकी नाही आहे, फ्रँकली आपल्याला काहीच येत नाही. आपल्याला जे वाटत होतं की आपण हा स्टुडिओ हँडल करतो म्हणजे जणू काही आपल्याला सगळंच यायला लागलं. ते मी माझे पूर्ण पाय सगळे जमिनीवर आले. मग मात्र मी टेक्निकल शिकलो. म्हणजे मुंबईला मी मुंबई युनिव्हर्सिटीचा साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला आणि फायनली 2007 साली स्वतःचा AK म्हणजे आठवले केदार म्हणून त्याचं नाव AK ठेवलं गेलं इनिशियल्सवरनं. AK रेकॉर्डिंग स्टुडिओची सुरुवात झाली. आणि सुरू झाल्यानंतर असं झालं, आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देतो मी अंकिता, की आवाजाच्या क्षेत्रात कसा आलो, बरोबर. सो बिझनेस जेव्हा मिडल क्लास माणूस सुरू करतो तेव्हा एक खूप मोठी रिस्क असते, बरोबर. आपले कनेक्ट्स लागतात ना, आपले कॉन्टॅक्ट्स लागतात, आपलं कोणीतरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहिजे, आपले आई बाबा आजी आजोबा काका काकू. पण माझं कोणीही आजही माझ्या फॅमिलीतलं फिल्म इंडस्ट्रीशी किंवा याच्याशी रिलेटेड नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी एक मोठी रिस्क होती, एक टेन्शन होतं की कसा स्टुडिओ चालणार, कॉन्टॅक्ट्स बनवायला कसं लागणार ना, कोणीतरी गाण्याशी रिलेटेड पाहिजे, सिंगर पाहिजे, वादक पाहिजे. मला काहीच माहिती नव्हतं. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 2007 सालची, म्हणजे 19 वर्षांपूर्वी 31 ऑक्टोबर दसऱ्याला या सगळ्याची सुरुवात झाली. आणि ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काय होतं तर व्हॉइसवर आर्टिस्ट रेकॉर्ड करायला येतात त्यांचा आवाज, बरोबर. सो त्या आर्टिस्टना मी सांगायला लागलो की तुम्ही असं करा, कारण मला ॲक्टिंगची आवड होती ना आणि तो किडा स्वस्थ बसू देत नव्हता. पण तो तर बंद पडला होता किडा, कारण ॲक्टिंग मी बाजूला ठेवलं ना आणि मी साऊंड इंजिनिअरिंगकडे वळलो. सो मग मी ते सगळं एकांकिका स्पर्धा, फिरणं, मजा, मौज मस्ती सगळं बाजूला ठेवून सिन्सिअरली जॉबला लागलो होतो. माझ्या अगदी पार FY BCom पासून ते MCom होईस्तवर. पण लोकांना जसं मी सांगायला लागलो व्हॉइसवर आर्टिस्टना तसं त्यांना आवडायला लागलं. आणि मग एक दिवस मला मुलगी म्हणाली की सर तुम्ही छान सांगता, तुम्ही शिकवाल का हो. मी म्हटलं हो. काही विचार नव्हता मला, काही त्यावेळी माहीत नव्हतं, शिकवत नव्हतो, वर्कशॉप घेत नव्हतो आत्तासारखे. पण मग त्याच्यानंतर मी काय आपलं बोलवच्चनगिरी करताना म्हटलं हो शिकवतो की, काय प्रॉब्लेम आहे, बिंदास हो म्हणायचं. आणि मग त्याच्यानंतर पुढचं वाक्य ती म्हणली की सर मग मला शिकवाल का. झाली का, लागली का वाट आता. मला वाटलंच नव्हतं ती डायरेक्ट असं म्हणेल की आता शिकवता का. मग म्हटलं हां ठीक आहे, फक्त मी जरा एक म्हटलं 4-5 दिवस बिझी आहे, ॲक्च्युली काहीच काम नव्हतं मला. पण आता शिकवायचं का तर सिलेबस तयार करायला पाहिजे ना, काहीतरी तर रेडी प्रिपरेशन पाहिजे आपली. मग तिला म्हटलं 4-5 दिवस मी बिझी आहे, मग मी पुढच्या आठवड्यात येतो शिकवतो. मग मात्र मी 3-4 दिवसात एक जुजबी काहीतरी काम केलं आणि तिला जे काही माझं त्यावेळी नॉलेज होतं त्याप्रमाणे शिकवलं. पण ते तिला आवडलं, तिचा पोर्टफोलिओ बनला. पोर्टफोलिओ म्हणजे प्रेझेंटेशन बनलं, व्हॉइसवर सॅम्पल्स बनली. आणि मग माझ्या लक्षात आलं की यार आपण जे शिकवतोय ते लोकांना आवडतं आहे. आणि नुसतं आवडत नाही आहे, माझ्या बिझनेसचं सिक्रेट मला खूप लवकर हे कळलं की माझ्याकडे उत्तम दर्जाचे व्हॉइसवर आर्टिस्ट नसतील तर ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ हा बिझनेस मी चालवू शकत नाही. आजसुद्धा माझ्याकडे हॉटस्टार असेल, Amazon Prime असेल, स्टोरीटेल, मोठे मोठे ब्रँड्स आपल्याकडे अनेक वर्ष काम करतात. प्रत्येक कुठल्याही ब्रँडचा क्लायंट माझ्याकडे आला आणि माझ्याकडे जर एखादा त्याला प्रोजेक्ट द्यायचा असेल तर सगळ्यात पहिले तो काय मागतो तर व्हॉइसवर आर्टिस्टची सॅम्पल मागतो. For grabbing any commercial opportunity in the field of voiceover, first step is to sanction your voice sample from client side. जोपर्यंत तुमचा आवाजाचा नमुना क्लायंटकडनं अप्रूव्ह होत नाही, सँक्शन होत नाही, तोपर्यंत कुठलंही काम तुम्हाला ॲज अ कमर्शियल व्हॉइसओव्हर आर्टिस्ट बेसिकली मिळू शकत नाही. हे मला सिक्रेट खूप लवकर कळलं. मग म्हणलं हे बेस्ट आहे, आपल्याकडे द्यायला प्लॅटफॉर्म पण आहे कारण स्टुडिओ होता एक, आणि शिकवण्याचं नॉलेज पण आहे कारण ॲक्टिंगचं होतं. मग मात्र मी वर्षभर खूप जास्त स्वतःवर मेहनत घेतली.
काम केलं आणि मग प्रॉपर प्रोफेशनली वर्कशॉप सुरू केले आणि ही माझी आयडिया खूप भारी वर्कआउट झाली. कारण जसं मी शिकवत गेलो तसं भारी भारी आर्टिस्ट बनत गेले. जसं भारी आर्टिस्ट बनत गेले तसं माझे मोठे मोठे क्लायंट्स वाढत गेले, कारण क्लायंटला द्यायला माझ्याकडे सॅम्पल झाली ना. आणि मग जर मी घाबरत पहिला स्टुडिओ सुरू केला होता, तो एकाचं 2 झाले 3 वर्षात. 2010 साली मी दुसरी ब्रांच केली, 2013 साली मी तिसरी ब्रांच केली, 2015 साली चौथी आणि 2016 साली 5वी ब्रांच मी ओपन केली, सगळ्या माझ्या स्टुडंटच्या मदतीने. हा असा माझा प्रवास, हा आधी स्टुडिओचा आणि नंतर आवाजाच्या क्षेत्राचा बेसिकली. हे सगळं बोलताना हे म्हणजे 5-5 स्टुडिओ आता आहेत, एवढी मोठी लेवल आहे तुमची. मी पाहिलंय बाहेर सगळीकडे, पण इथे आल्यानंतर इतकं फ्रँकली तुम्ही आमच्याशी बोलला आणि डाऊन टू अर्थ जे म्हटलं तुम्ही शिकवलं तुमच्या वडिलांनी, ते अजूनही तुमच्यामध्ये आहेत. तसंच जाणवतंय प्रत्येक बोलण्यातून, प्रत्येक शब्दातून. येस, अर्थात ते महत्त्वाचं आहे रे, कारण ते तुम्ही नाही ठेवलं तर तुमची ग्रोथ नाही होत ना, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत कधी, असं मला वाटतं. कारण तुम्ही कला जरी छान करत असले तरी त्यानंतर लोक तुमचा रिस्पेक्ट तेव्हा करतील जेव्हा माणूस म्हणून आपण छान होतो. एक्झॅक्टली. आणि याच्यानंतर मला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की 2007 नंतर हा स्टुडिओ वगैरे सगळं झालं, पण हे तुमचं कॉलेज एक्झॅक्टली कधी झालं होतं? मग SP कॉलेज 2001 साली मी SP कॉलेजला 11वीला आलो. आणि ते सुद्धा SP ला मी अशा करताच आलो की मला कॉमर्स साईड पाहिजे होती, खूप अभ्यासाचं प्रेशर नको होतं. का? कारण मला फक्त ॲक्टिंग करायची होती. सायन्स नको होता अभ्यास. अरे बाबा, सायन्सला गेलो असतो तर माझ्या आयुष्यात काही उरलंच नसतं. कारण तुला माहिती आहे प्रॅक्टिकल्स आणि ते सगळे काय म्हणतात त्यांचे ते एक्सपेरिमेंट्स आणि याच्यामध्ये इतका अडकलो असतो. सो अभ्यासात मला अजिबात इंटरेस्ट नसता, म्हणून मी कॉमर्सला गेलो ॲक्च्युली. आणि मग म्हणजे 2001ला 11वी म्हणजे M.Com होईपर्यंत 2007 आला असेल. म्हणजे M.Com कम्प्लीट होण्याच्या आधीच स्टुडिओ? ऑलमोस्ट मी एक्सटर्नल करत होतो M.Com. सो बघ ना, मी होतो त्यावेळी 23 वर्षाचा वगैरे, 22-23 वर्षाचा होतो त्यावेळी मी पहिली ब्रांच बेसिकली 2007 दसऱ्याच्या दिवशी सुरू केली. जस्ट M.Com कम्प्लीट झालं असेल आणि मग इमिजिएटलीच मी बिझनेस सुरू केला होता त्यावेळी. आणि मग हे व्हॉइस ओव्हर वगैरे सगळं लहानपणापासूनच आवडायचं की नंतर आवड निर्माण झाली? नाही रे, मी म्हणलं ना, मला फक्त ॲक्टिंगची आवड होती. त्यावेळी मला काहीही नॉलेज नव्हतं या गोष्टींचं. मी फक्त ॲक्टर म्हणून काम करत होतो. मला खूप चांगल्या भूमिका, मला शाळेमध्ये खूप चांगले टीचर्स मिळाले. सुनीती जोशी मॅडम असतील, सुषमा जोशी मॅडम असतील, भगली मॅडम असतील, खूप केंचीबाई असतील. मला आज सगळे शिक्षक अजूनही आठवतात, कारण त्यांच्यामुळे माझ्या शाळेमध्ये ना नाटकाचं वातावरण खूप चांगलं होतं. काय होतं, थिएटर जर तुम्ही केलं, थिएटर म्हणजे मी रंगभूमी म्हणतोय, रंगभूमीवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमचा बेस प्रचंड जास्त स्ट्रॉंग होतो, तुमची फंडामेंटल्स खूप जास्त स्ट्रॉंग होतात. सो मी इतके जास्त, म्हणजे तुला जर आकड्यामध्ये सांगायचं असेल तर साधी बालनाट्य जर आपण म्हणलं, लहान मुलांची नाटकं असतात ना सुट्टीमध्ये, तर माझ्या मते मी 800पेक्षा जास्त बालनाट्य केली असतील. हां, म्हणजे ती टिपिकल कोकणातल्या जंगलात झिंगपॉंग राक्षस, जाड्या रड्या वगैरे, ती त्यावेळी मजा वाटते. म्हणजे आता आपल्याला हसू येतं, पण त्याच्यामुळे ना तुमचे बेसिक फंडामेंटल स्ट्रॉंग होतात. ती स्टेजवर जाण्याची भीती तुमची जाते, लोकांसमोर पब्लिकसमोर फेस करणं, ऑन द स्पॉट तुम्हाला काहीतरी कॉमेडी क्रिएट करायचे, ऑन द स्पॉट अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतात, त्या ॲडजस्ट कसा करायच्या, चुका कशा झाकायच्या, हे सगळं तुम्हाला थिएटर शिकवत असतो. सो हे लहानपणापासून मला ॲक्टिंगची फक्त बेसिकली आवड होती. आणि मग हळूहळू मी साऊंड इंजिनिअरिंगकडे गेलो, टेक्निकल साईडला. आणि मग मला पहिल्या 1-2 वर्षात जुईली गोरे, जी मी माशी म्हटलं ना, माझी पहिली स्टुडंट होती, जिने मला विचारलं शिकवाल का, आणि मी डायरेक्ट हो म्हणून टाकलं. आणि तिथून माझा श्री गणेशा झाला आणि व्हॉइसिंगच्या क्षेत्रामध्ये मी बेसिकली शिकवण्याचं काम करायला लागलो. आणि कॉलेज वगैरे चालू असताना म्हणजे आम्ही असं काही कुठाने करत असतो, तर तसे तुम्ही केलेत का की आता आपल्याला जमतंय व्हॉइस ओव्हर वगैरे, तर एखाद्या मुलींना इम्प्रेस कर किंवा असं काही कर? हा, म्हणजे मुलीचा आवाज काढून कॉल कर किंवा कुठले अशा मस्तीमध्ये काही की अभ्यास करायचा? नाही अजिबात. मी म्हटलं ना, मला अभ्यास आयुष्यात करायचा नव्हता, म्हणूनच मी कॉमर्सला गेलो. आणि मी हे शिकलो, हे सुद्धा आईबाबांसाठी शिकलो. मी M.Com सुद्धा झालो नसतो. माझ्या आईबाबांना टेन्शन होतं, बाबा रे या कार्ट्याचं लग्न तरी होईल का, 12वी पास झालेल्या मुलाला कोण मुलगी देणार आहे, हे माझ्या आईबाबांना टेन्शन होतं. म्हणून मी त्यांच्यासाठी M.Com तरी झालो, नाही तर मी एवढाही शिकलो नसतो, कारण माझा इंटरेस्ट कम्प्लिटली वेगळा होता. पण मात्र माझ्या बाबांनी एकच गोष्ट मला सांगितली होती की केदार, कुठल्याही क्षेत्रात जा, काहीही कर, जे करशील त्याच्यात नंबर 1 तू झाला पाहिजेस. म्हणजे त्याच्या आजूबाजूला पण कोणी कॉम्पिटिशनलाही फिरा. आज जसं मी कॉन्फिडेंटली कॅमेरासमोर सांगू शकतो, आज ज्या दर्जाचे व्हॉइस ओव्हर वर्कशॉप आम्ही, म्हणजे मी आणि माझी टीम घेतो, त्या दर्जाचं व्हॉइस ओव्हर वर्कशॉप घेणारे अख्ख्या भारतामध्ये आम्हाला कोणी कॉम्पीट करू शकत नाही. हे मी कॉन्फिडेंटली माईकवर तुमच्या पॉडकास्टमध्ये फर्स्ट टाईम हे विधान करतो आहे. कारण मला माहिती आहे, ज्या पद्धतीने ज्या क्वालिटीने आपण करतो, आमच्या कॉम्पिटिशनलाही आजूबाजूलाही कोणी फिरकू शकत नाही, कन्फर्म नाही करू शकत या सगळ्या गोष्टी. कारण खूप मेहनत आहे याच्यामागे, रियाज आहे, कष्ट आहेत आणि अभ्यास आहे. ऑफकोर्स कुठलीही गोष्ट तुम्ही शिवाय करता त्याच्यात मजा नाही रे. तुम्ही अभ्यास खोलवर करता त्यावेळी तुम्ही इतरांशी कॉम्पीट करू शकता, इतरांच्या ऑलवेज 10 पावलं तुम्ही पुढे राहू शकता. त्याच्याकरता रॉकेट सायन्स काही नसतं.
कष्ट आहेत त्याच्यामागे, बेसिकली मेहनत घ्यायला पाहिजे तुम्ही. येस, एक्झॅक्टली. सर तुम्ही व्हॉइस ओव्हर डबिंग या दोन्हीमध्ये आहात, तर नेमका काय फरक असतो या दोन्हीमध्ये? अरे खूप छान प्रश्न विचारला सांगिता. व्हॉइस ओव्हर आणि डबिंगमध्ये प्रचंड जास्त फरक आहे. व्हॉइस ओव्हर याचा अर्थ नुसतं स्क्रिप्ट रिडिंगचे जे प्रकार आहेत, म्हणजे ई लर्निंग व्हॉइस ओव्हर आपण म्हणतो, डॉक्युमेंटरी फिल्म्स बनतात ना, त्याच्या मागचं नरेशन म्हणजे डॉक्युमेंटरी व्हॉइस ओव्हर्स, किंवा कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर्स आपण म्हणतो, किंवा रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात ते आपण म्हणतो. सो हे सगळे प्रकार नुसते स्क्रिप्ट वाचून बोलायचे जे प्रकार आहेत त्याला म्हणतात व्हॉइस ओव्हर. आणि लिप मॅच डबिंग म्हणजे काय, नुसतं वाचन नाही तर समोर मोठा टी व्ही स्क्रीन असतो, त्याच्यावर ते कॅरेक्टर बघायचं, त्याची लिप मुवमेंट बघायची आणि ती एक्झॅक्टली लिप मुवमेंट लिप टू लिप मॅच करायची, वर्ड टू वर्ड मॅच करायचे. ते जर रडून बोलत असेल कॅरेक्टर तर तुम्ही रडून बोलायचं, ते हसून बोलत असेल तर त्याला म्हणतात लिप मॅच डब. बेसिकली असे दोन प्रचंड वेगळे प्रकार आहेत, पण दोन्हीचा बेस हा सेम आहे, म्हणजे वाचिक अभिनय. तुमचा वाचिक अभिनय चांगला पाहिजे तर तुम्ही या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे करू शकता. एखादा उदाहरण दोन्हींचं पण. हां, मी एक काम करतो, एक तीन चार लाईन्स सगळ्याच्या घेत जातो, म्हणजे आपल्या ऑडियन्सलाही सगळं ऐकता येतील आणि तुम्हालाही कळेल. सो ई लर्निंग हा प्रकार असतो तो सिम्पल असतो, सगळ्यात साधा सरळ सोपा एज्युकेशनल, त्याच्यामध्ये हसण्याचं नाही, रडायचं नाही, काही करायचं नाही. Ctrl+N न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया. आता रेक्टँगल टूल निवडा. तुमच्या स्क्रीनवर एक उभट आयत काढा. In the last 2 chapters, you have read about landforms and drainage of our country. हे जर लहान मुलांसाठीचं ई लर्निंग असेल तर ते असं करून नाही चालत, मग ते खूप ड्रॅमॅटाईज करायला लागतं. हॅलो फ्रेंड्स, आय एम अ बी, अ हनी बी. हे डोंट बी स्केर्ड, आय एम नॉट अबाउट टू स्टिंग यू. वी अटॅक ओनली वेन प्रोवोक्ड और वेन वी नीड टू प्रोटेक्ट अवरसेल्फ. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, सिम्पल एक लॉजिक लक्षात ठेवा. जी गोष्ट लहान मुलांसाठी आहे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये ती ड्रॅमॅटाईज करायची. मला जर एखाद्या छोट्या मुलाला नॉर्मल काही म्हणायचं असेल तर मी असं म्हणेन का, ए काय रे, तुला चॉकलेट पाहिजे का, तू जर असं केलंस तर मी तुला चॉकलेट देईन, असं आपण नाही म्हणणार ना. ए काय रे, तुला चॉकलेट पाहिजे का, ओके, तू हे जर केलंस तर मी तुला चॉकलेट देईन. दॅट्स द सिम्पल लॉजिक, दॅट्स द ई लर्निंग. त्यांच्या माइंडसेट एक्झॅक्टली त्यांच्या लेवलला जाऊन तुम्हाला ते छान ड्रॅमॅटाईज करता आलं पाहिजे. हे ई लर्निंगसाठी असतं. आता डॉक्युमेंटरीचं बोलतो. डॉक्युमेंटरी म्हणजे मी नेहमी सांगतो, एखाद्या व्यक्तीविषयी जेव्हा डॉक्युमेंटरी असते तेव्हा त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये प्रचंड जास्त प्रेम पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. वो दिल से है, दिमाग में है तो जुबान से आएगा, अदरवाईज नाही आएगा. सो सगळ्यात पहिले म्हणजे हृदयात तुमच्या पाहिजे, दिलमध्ये, आतमध्ये पाहिजे, मनापासून ते आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इंदिरा नारायण संत या मराठी साहित्य विश्वातील विख्यात कवयित्री आणि कथालेखक. डॉक्टर अब्दुल कलाम भारत के 11वें राष्ट्रपति निर्वाचित हुए थे. इन्हें भारतीय जनता पार्टी समर्थित एनडीए घटक दलों ने अपना उम्मीदवार बनाया था. या महान विभूतीला झी मराठीचा मानाचा मुजरा. ते टिपिकल असतात ना, जीवन गौरव पुरस्कार मिळतात ना, त्याच्या एंडला असं नरेशन असतं बघ. हेच कॉर्पोरेट व्हॉइसवरला गेलं तर खूप वाढून चढून बोलायला लागतं, प्रचंड जास्त. कारण कॉर्पोरेट व्हॉइसवर कशाला असतात, मार्केटिंग करायला असतात. आम्ही किती भारी, आम्ही किती बोलबच्चनगिरी, आमची हवा किती. सो छोटं आहे ते मोठं करून सांगायचं. नक्षत्र, युअर होम विथ स्टार्स. सुख समाधानांच्या स्वप्नांना सार्थकतेचं कोंदण देणारं नाव म्हणजे मॅजेस्टिक लँडमार्क्स, मंत्रा प्रॉपर्टीज आणि युनिकॉर्न ग्रुप. 1 आणि 2 BHK अपार्टमेंटचा आलिशान. आता 1 आणि 2 BHK मध्ये डोंबल्याचा आलिशान बंगलाच उभा राहत. एक मनामध्ये असं आणायचं की 1 आणि 2 BHK म्हणजे आयला 3000 स्क्वेअर फूट कार्पेटचं पेंट हाऊसच पाहिजे. 1 आणि 2 BHK अपार्टमेंटचा आलिशान गृहप्रकल्प अवघ्या 5000 किलोमीटरच्या अंतरावर. आता 5000 बोलतोय, पण इतकं म्हणायचं की जणू 5 रुपयात टमटम करून चौकात पोचतोय काय, असा फील आला पाहिजे. सणसवाडी आणि रांजणगावच्या 5 स्टार MIDCचा शेजार. आता बघा, सणसवाडी रांजणगाव म्हणताना माझ्या मनामध्ये काय येत होतं, मॉलदीव्स, मॉरिशस, स्वित्झर्लंड. एक्झॅक्टली. मग भले तिथे हगवणेवाडी, शिंदेवाडी, आप्पा बळवंत चौक, भोरीआळी असं शब्द काही पण असू देत, वर्णन काही पण असू देत, वाव, सगळी काळी डुकरं अतिशय घाणेरड्या चिखलात लोळत होती. चिखलाने काळा कुट्ट झाला होता. तिथं सार्वजनिक शौचालय होतं.
त्याच्या आतमध्ये गेल्यावर जणू चंद्रावर गेल्याचा भास होत होता. सो सांगण्याचा मुद्दा काय की भाषा काही पण असू दे, विषय काही पण असू दे, इमॅजिनेशन एक्झॅक्टली लोकांना वाटतं की शौचालय पण एवढं भारी असू शकतं, चंद्रावर गेल्यासारखं वाटू शकतं, एवढं घाण वास असून सुद्धा तो इतकं वाढून चढून तुम्हाला ते. सगळ्यात अवघड प्रकार कुठला असतो सांगू तुला शुभम? व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमधला टॉपमोस्ट डिफिकल्ट प्रकार इज ॲडव्हर्टाइजमेंट, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट, जे आपण ऐकतो ना कंटिन्युअस. आजकाल बघ ना, गाणीच कमी असतात आणि रेडिओ ॲड्सच जास्त असतात. एक्झॅक्टली. का अवघड असतं? का त्याचे भरपूर पैसे मिळतात? कारण रेडिओ ॲड करताना इतकं प्रचंड स्पीडमध्ये बोलायला लागतं. टाइम कमी असतो. एक्झॅक्टली फास्ट बोलायला लागतं. 25 सेकंद 30 सेकंदामध्ये ती रेडिओ ॲड प्ले करायला लागते. 2-3 करून दाखवू तुम्हाला. हो, आवडेल. हे प्राजू, तुझ्या फेसबुकवरचे फोटो काय कमालेत ग? कोणचा फोटोग्राफर पटवलायस? अगं विकी नाही का, त्यानंच काढलेत. ओप्पोचा नवीन स्मार्टफोन घेतलाय त्यानं, 800 लाईट. काय कॅमेरा आहे विकी, इकडे ना, आमच्या दोघींचे फोटो काढतो प्लीज. पोर हो, ओप्पोचा स्मार्टफोन घ्या. पोरी फक्त हाका नाही मारणार, तुमच्या माग लागतील. हा फोटोसाठी ओप्पो मोबाईल, जगात भारी कॅमेरा, सर्व्हिसिंगची गरजच नाही. फोन कधी बंद पडला तर नाव बदलीन मी. दुकानात गेला की ओप्पोचा फोन मागायचा आणि फ्री बक्षीस मिळवायचं. ओप्पो मोबाईल्स, कडक लोकांची स्मार्ट चॉईस. म्हणजे खूप कमी वेळात जास्त बोलायचं असतं आणि स्विच पण एक्झॅक्टली. व्हायचंय स्विच ऑन स्विच ऑफ बघ ना. हा केवढं फास्ट आहे. आता ही ऍड बघ, ह्याच्यात स्विच ऑन स्विच ऑफ किती फास्ट आहे. काळा पहाड बोलतोय. किडनॅपर, किती किती रक्कम द्यायचे? 80 लाख. 80 लाख? ओ, मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंद्याच्या कार्टेल नेलं होतं तेव्हा तर फक्त 60 लाख मागितले होते की थोडाफार डिस्काउंट द्या ना. अजून कोणी देईल किंवा नाही, पण मोर सुपर मार्केट तुम्हाला स्पेशल डिस्काउंट जरूर देईल. क्लब मोरच्या फ्रीस्टाईल सोबत तुम्हाला मिळेल लाईव्ह स्पेशल एनबीबी प्राइजेस आणि ऑफर्स. दर बुधवारी डबल पॉईंट सुद्धा. मग आपली मंथली शॉपिंग करा फक्त शुभम आणि अंकिताकडनं. सेकंदाचाही गॅप नाही आणि स्विचिंग करायचंय. हे बघ शुभम, समोरच्याला कळलंच नाही पाहिजे श्वास तुम्ही कधी घेतला. श्वासावर इतकं जबरदस्त तुमचं नियंत्रण पाहिजे. पोटाच्या पोकळीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो डायफ्रामॅटिक ब्रिदिंग. सो हा पूर्ण वाचिक अभिनय, ही व्हॉइस ओव्हर अँड डबिंग इंडस्ट्री ही बेस्ड आहे डायफ्रामॅटिक ब्रिदिंगवर. पोटाच्या पोकळीत जेवढी क्षमता तुमची चांगली असेल तेवढं तुम्ही उत्तम प्रकारे व्हॉल्यूम, प्रोजेक्शन, थ्रो हे सगळं छान प्रकारे करू शकाल. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुमची पोटाच्या पोकळीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता. आता सुद्धा बघ ना, काही काही वाक्य वाटेल त्या पिचमध्ये, वाटेल त्या टोनमध्ये, वाटेल त्या एक्सप्रेशनमध्ये, वाटेल त्या व्हॉल्यूममध्ये, वाटेल त्या स्पीडमध्ये, वाटेल त्या व्हॉल्यूममध्ये, वाटेल त्या पिचमध्ये, वाटेल त्या नोसामध्ये, कसं पण काय पण कुठल्याही स्पीडमध्ये बोलतोय, कुठल्याही व्हॉल्यूममध्ये बोलतोय, कुठल्याही पिचमध्ये बोलतोय, कुठल्याही टोनमध्ये बोलतोय, कुठल्याही एक्सप्रेशनमध्ये बोलतोय, तरी सुद्धा 4 चौकामध्ये माझं माकड होत नाही, 4 चौकामध्ये मी माती खात नाही, 4 चौकामध्ये मी फंबल करत नाही, 4 चौकामध्ये मी गंडत नाही. कारण मला माहिती माझी डायफ्रामॅटिक ब्रीदिंग कॅपॅसिटी चांगली आहे, स्ट्रॉंग आहे, भारी आहे, 1 नंबर आहे, विशेष आहे, कडक आहे, भारी आहे, विशेष आहे, कडक आहे, 1 नंबर 1 नंबर 1 नंबर 1 नंबर 1 नंबर आहे. का? कारण मला माहिती माझी डायफ्रामॅटिक ब्रीदिंग कॅपॅसिटी आहे. जेव्हा श्वास संपायला येतो तेव्हा मी 1 सेकंद पटकन पॉज घेतो. पेट्रोल दिसलं तर पेट्रोल पंप दिसला की पटकन पेट्रोल भरतो. म्हणजे माझी गाडी 25 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर पळवायला मी मोकळा. जाणवलंच नाही पाहिजे समोरच्याला. आम्ही रोखून धरलेलं काय होतंय आता. माझा 3 वेळा सुटला. आणि मग हे डबिंग वगैरे, आता तुम्ही म्हणाल मग अशी लिप मॅचिंग करावं लागतं. तर 2 प्रश्न आहेत माझे खरं तर. आत्तापर्यंत कुठल्या अशा फिल्म्स ज्या डब केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आणि म्हणजे त्या फिल्म डब करताना मला एक खरं आत्ता प्रश्न पडला, लिप मॅच डबिंग करावं लागतं म्हणजे स्क्रीनवरती जो व्हिडिओ दिसतोय, जो माणूस बोलतोय त्याच्या लिपसोबत आपला आवाज जोडताना बऱ्याचदा असं होतं की तो वेगळ्या टोनमध्ये किंवा वेगळं वाक्य असतं किंवा लँग्वेज ट्रान्सफर होताना तो खूप अडचण येऊ शकते ना. राईट. मी दोन्ही प्रकार एक्सप्लेन करतो आणि त्याची प्रॅक्टिकल्स दाखवतो, म्हणजे आपल्या सगळ्या ऑडियन्सलाही सगळ्या गोष्टी कळतील, तुम्हालाही कळेल. ठीक आहे, बोल अंकिता, काय म्हणत होतीस? तेच लँग्वेजच सांगतो ना, दोन्ही सांगतो. मुळात हा गैरसमज दूर झाला पाहिजे की डबिंग याचा अर्थ बाहुबली का एक्झाम्पल देतोय, फेमस आहे म्हणून. बाहुबली म्हणजे काय? तमिळ, तेलुगू, कन्नडामध्ये तो ओरिजिनली साऊथ लँग्वेजमध्ये होता. आपण कुठल्या लँग्वेजमध्ये बघतो? एक्झॅक्टली हिंदीमध्ये केला म्हणून आपल्या सगळ्या भारतीय लोकांना तो बघता येतो हिंदी असल्यामुळे. पण ते डबिंगच नाही आहे ॲक्च्युली, ते एक प्रकारचं डब झालं. त्याला म्हणतात लोकलायझेशन, म्हणजे मल्टीलिंग्वल डबिंग हा जस्ट एक डबिंगचा प्रकार झाला. इतर कुठल्या तरी लँग्वेजमध्ये ती फिल्म बनलेली असेल, ती इतर भाषिक लोकांसाठी त्या लँग्वेजमध्ये डब करायची, पण तो वेगळा प्रकार, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. मी आधी बोलतो मुळात लिप मॅच डबिंग म्हणजे काय, तर आजसुद्धा आपल्या इंडस्ट्रीमध्ये 70 ते 80% पिक्चर हे लिप मॅच डब होतात. सेम लँग्वेज टू सेम लँग्वेज. सेम लँग्वेज म्हणजे मला आतापर्यंत असं वाटायचं की ह्या लँग्वेजमधून त्या लँग्वेजमध्ये ट्रान्सफर केलं म्हणजे डब केलं. नाही, अजिबात नाही. ते पण डबिंगच आहे, पण त्याला मल्टीलिंग्वल डब म्हणतात. पण सेम लँग्वेज टू सेम लँग्वेज म्हणजे काय? होतं काय, का असं करायला लागतं? कॅमेरा के सामने, मतलब कॅमेराच्या समोर जे काय तुम्हाला डायलॉग बोलले जातात ते तुम्हाला कधीच ऐकू येत नाही, कारण त्यावेळी इतकी आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉइजेस असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, गिरगाव चौपाटीवर संध्याकाळी 6 वाजताचा
सीन शूट होतोय. ठीक आहे, हिरो हिरोईन बसलेले आहेत, गप्पा मारतायत छान. तर गिरगाव चौपाटीवर संध्याकाळी 6 वाजता केवढं जास्त आजूबाजूला आवाज असतील. समुद्राच्या लाटांचा आवाज असतील, वाऱ्याचा आवाज असेल, पक्ष्यांचा आवाज असेल, मागे पावभाजीची चॉपिंग चालू आहे, भेळ चालू आहे, पाणीपुरी चालू आहे, मागे नरिमन पॉईंट आहे, त्या रेल्वे अनाउन्समेंटचा आवाज येईल, अलीकडे गाड्यांच्या आयडलिंगचा आवाज येईल, पोलिसाची शिट्टी येईल. केवढे आवाज असतील. त्याच्यामध्ये ते हिरो हिरोईन कसे रोमॅन्टिक गप्पा मारू शकतील. ते काय असं म्हणणार ए आय लव्ह यू, तुम्हाला आवडते, तो असं म्हणणार हो सेम टू यू, मी टू, असं होऊ शकत नाही ना. त्याला सॉफ्टली बोलायला पाहिजे. पण मग सॉफ्टली बोललं तर आजूबाजूचे भेळवाले आणि पाणीपुरीच आय लव्ह यू एकमेकाला म्हणायला लागतील, कारण त्यांचा आवाज इतका. म्हणून डबिंग हे काय म्हणतात, हे क्षेत्र काही वर्षांपूर्वी सुरू झालं की यामध्ये काय केलं जातं, जे कोणी फेमस लोक आहेत, जे कोणी सेलिब्रिटीज आहेत, जे आवाजाने ओळखले जातात, ते सर्वच्या सर्व ॲक्टर्स माझ्या इथे येतात. माझा ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणून बिझनेस आहे. बाय प्रोफेशन आय एम अ साऊंड इंजिनियर. सो मेन माझं काम काय, मराठी चित्रपटांचं पोस्ट प्रोडक्शन करायचं. म्हणजे काय, मराठी चित्रपट शूट झाला की एडिट होतो, व्हिडिओ एडिट होतो, व्हिडिओ एडिट झाल्यानंतर माझ्याकडे इथे टी व्हीवर तो पिक्चर दाखवला जातो. म्हणजे ते सीन बघितले जातात आणि त्या पिक्चरमध्ये जे कोणी सेलिब्रिटीज आहेत, मेन आर्टिस्ट आहेत, ते पुन्हा माझ्या स्टुडिओत येतात, समोर टी व्हीवर स्वतःचा एडिट झालेला सीन बघतात आणि एक एक लाईन लिप मॅच म्हणजे डब केली जाते. अशा प्रकारे सर्व सेलिब्रिटीजचं डब होतं, सेम लँग्वेज टू सेम लँग्वेज. मग एकदा हा व्हॉइस डब झाला की तिकडचा साऊंड बंदच करून टाकला, म्हणजे तुम्हाला डायलॉग क्रिस्टल क्लिअर ऐकू येतात. तुम्ही जर ओरिजिनल डायलॉग ऐकले कॅमेराच्या समोरचे तर तुम्ही ऐकू शकणार नाही पिक्चर, कारण इतका आजूबाजूचा कचरा त्यात मिक्स असतो. सो डबिंग म्हणजे 70-80% सेम लँग्वेज टू सेम लँग्वेजसुद्धा फिल्म डब केल्या जातात. पण हे जे मी बोलतोय ते फक्त सेलिब्रिटीजचं बोलतोय, बरोबर? एक्झॅक्टली. ते सोडून सर्वच्या सर्व जी साईड कॅरेक्टर्स असतात ते कधीही स्वतःचा आवाज देत नाहीत. हे माहिती आहे तुम्हाला? नव्हतं माहिती मला. फॉर एक्झाम्पल, सलमान खानच्या घरी काम करणारी एखादी मेड आहे, मोलकरीण आहे, तिचे 4 डायलॉग आहेत. आता ते 4 डायलॉग डब करायला त्या मोलकरीणीच्या काम केलेल्या ॲक्ट्रेसना कुठं बोलवत बसतो रे? अशी केवढी लिस्ट निघेल. माझ्याकडे एखादा पिक्चर आला तर मी साईड कॅरेक्टरची लिस्ट काढतो, 80 लोक निघतात. ह्याचे 2 डायलॉग, ह्याचे 1 डायलॉग, ह्याचे 5 डायलॉग, ह्याचे 6 डायलॉग, ह्याचे 7 डायलॉग, असं 1-2, 1-2, 5-6, 5-6 करायला त्या लोकांना इथं बोलवलं तर लाईनच लागेल ना प्रॅक्टिस. म्हणून डबर हे प्रोफेशन काही वर्षांपूर्वी सुरुवातीला मुंबईला अस्तित्वात आलं. डबर म्हणजे काय, तुला जर डबर म्हणून शुभम काम करायचं असेल तर तुझ्याकडे 2 प्रकारची स्किल्स पाहिजेत. ऑब्व्हियसली मॅचिंगचं स्किल पाहिजे आणि दुसरं स्किल म्हणजे कुठलं, समोरच्या कॅरेक्टरच्या पर्सनॅलिटीला सूट होईल असं तुम्हाला बोलता यायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी काय तुला तुझ्या एजचं शुभमसारखंच कॅरेक्टर मिळणार आहे? नाही ना. समोर एखादा गावरान माणूस बोलतोय, एखादा शेतकरी बोलतोय, तर टावळ्या गाच पण ढवळ्या अरे येड्या करणार चळ्या माझं कोवडा कशाला मारलं रे असं पण बोलता यायला पाहिजे. आता तू पाहिलं ना थोड्या येण्यापूर्वी मी कसं मराठी पाडत होतो, हा ले मी बोलत होतो माझा सदाशिव पेठेतला जन्म ले आळूची भाजी आणि काय पदापद आळूचं पदपद आणि पंचमृत सारखं नाही ना झळकवता येत. एखाद्या कोल्हापूरची रांगडी भाषा वेगळी असती ना, असं पण बोलता यायला पाहिजे. किंवा एखादा माणूस असा नांगान बोलणारा नांगा नाही, अंकिता खुदखुद हसते, का बरं हसते, कशा बरं हसते असं बोलता यायला पाहिजे. किंवा एखाद्या माणसाला स्टॅमरचा प्रॉब्लेम आहे तर इमॅजिन कर, एखाद्या स्टॅमरचा प्रॉब्लेम असेल तर त्या कॅरेक्टरला आवाज देताना किती अवघड जाईल तुम्हाला. नॉर्मल लिप मॅच डब करणं इतकंच अवघड असतं. सो असं स्टॅमरच्या माणसाला तर किती अवघड जाईल ना. किंवा एखादा पान खाऊन बोलतोय, आता बघा पान खाऊन बोलतो म्हणजे खरंच काय पान नाही खाल्ले मी, आता काय इथं बसलो आहे ना, काय मी असं म्हणत नाही डब्यावर नाही सर जरा मी पानपट्टीवर जाऊन रे भावड्या पान घेऊन ये रे जरा एखादं कुठलं तरी, असं नाही ना होऊ शकत. बघा ना 2 मिनटात मी पानाचा इफेक्ट आणला. कसं तोंडाचा चंबू केला, जी मागं धरली आणि जितकं त्या कॅरेक्टरनी पान घाललंय, काळजी करू नको रे ठुंकलं नाही अंगावर. कॅमेरामन साहेबांना टेन्शन आलं, त्यांच्या कॅमेरावर पिचकारी हे सगळे जिभेचे कळ. दारुडा तर किती दारुडे ड्रंकी पण असतात, दारुड्या पण भरपूर असतात आजकाल. सो दारू पिण्याचा कॅरेक्टर लावून देतो तर असं बोलून चालेल का? एवढ्या स्पीडमध्ये बोलून चालेल का? सो किती लोक दारू पित असतात. सो दारुडा म्हणजे काय होतं, स्पीड स्लो होतो, स्पीड स्लो होतो, जीभ अडकते, आवाज थरथरतो. तर तो स्पीड स्लो होतो. सो इमॅजिन करूया अंकिता शुभम पॉडकास्ट घ्यायला आले, थोडीशी दारू पेली मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. उमलत्या कळ्यामध्ये मला बोलत तुम्ही. आता अंकिता घाबरले, गॅरस अचानक टाईट झाले,
5 मिनिटापूर्वीचा प्रकार बरा वाटत होता, चांगलं बोलत होता. कुठून यायला बुवा मला यांना उमलत्या कळ्या फुलवाला बोलवले. देव चांगले बंद करून टाका यांच्या कळ्या सगळ्या. हे दारू पिऊन पॉडकास्ट नाही, ह्याच्याकरता खरंच दारू प्यायची गरज नसते. हा जिभेचा खेळ आहे. सो एखादा दारूचं फॉरेनर कॅरेक्टर असतं बघ, मराठी बोलणार, हे एक्सक्यूज मी, हे शुभम, आय एम सॉरी तू खूप वेळा मला विचारली पॉडकास्ट साठी, पण माझी बादा शेड्यूल चालू होती. आय वॉज हेल्पलेस, आय वॉज इन हेल्पलेस सिच्युएशन. मी तुला वेळ देऊ शकली नाही. मी तुझी माफी मागती शुभम, कॅमेरा समोर मला माफ कर. आज फायनली मला हे असं बोलता यायला पाहिजे, किंवा हिंदी बी बोल सकती हो क्या. लगानमध्ये पाहिलीस तू शुभम, लगानमध्ये कसं बोलतात, हे भुवन तुम्हें झुकना लगान देना पड़ेगा, और अगर तुम हार गए तो माटी खानी पड़ेगी. असं बोलता यायला पाहिजे बरोबर. तुम्ही खाली बसू शकता सगळे, थोड्याने पाय तुटून जातील आणि टुकू दुखायला लागतील. यू कॅन सिट डाऊन एव्हरीवन. आरामात खाली मांडी घालून बसू शकता. थोडंसं पुढे सरक मागे, तुला माईक लागू शकतो. असं बोलता यायला पाहिजे तुम्हाला. किंवा आजोबा असतात, म्हातारे आजोबा. आता कसं मी जेव्हा यंग असतो, 36-37 असतो, तेव्हा आपण स्वतःला यंग समजतो, एनर्जेटिक समजतो. पण किती काळ चालेल? आज तुझं वय काय शुभम? 18-19 वयाचा. एवढा तू तुझ्या डबल वयाचा ऑलमोस्ट मी आहे. डबल शुभम स्क्वेअर वयाचा मी आहे. सो असं धरून चाल, तर तुझ्या वयाच्या 4 पट माझं वय झालं. म्हणजे किती झालं सांग? 72. सो 72ला, आणि तू त्यावेळी जर आलास माझ्याकडे की केदार सर, लहानपणी तरुण असताना तुमचा पॉडकास्ट घेतला होता, आता परत करूया, तर मी हे असं बोलीन. आता जे टाण उड्या मारतोय ना एनर्जीमध्ये, त्या नाही मारू शकणार. कारण काय, शेवटी अवयव आहे ना, तो बोलतो. किती आवरटपणा कराल तुम्ही. हां, सो 75, 80, 85, 87, 88 नंतर शुभम माझ्याकडे आला, तर त्याला म्हणीन दे म्हाताऱ्याचं कुठं घेतो पॉडकास्ट. माझा आवाज एवढा कापतो तर थरथराला होईल, हो कापाला होईल. त्याला म्हणो पुढे सरक बाळा, ते पाठीत लागेल त्याच्या पॅच बे, थोडा पुढे सरक, असं बोलता यायला पाहिजे. हो अंकिता बाळा, त्यावेळी तुझी मुलगी येईल माझ्याकडे. माझ्या आईने तुमचा पॉडकास्ट घेतला होता. हो आता परत देता का वेळ? आज वेळ नाही माझ्याकडे. तेव्हा बोंबलाला रिकामाच बसलेलो असेल. कोण म्हाताऱ्या माणसाला बोलवतं? असं करत करत 92-93च्या वर गेल्यावर करून रस मिक्स करतो. हा, सॅड रेस करतो. तुम्हाला सांगतो शुभ. आता बघा आवाजामध्ये मी काय करतोय. मी तुमच्याशी बोलवतो अशा आवाजात, खणखणीत, छान, उत्तम एनर्जी, उत्तम व्हॉल्यूम, उत्तम प्रोजेक्शन. थकलो 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 थकलो, अजून थकलो, बदा थकलो, हावरटा सारखा थकलो, तरी बोलणं काही थेरडा थांबवत नाही. हो तुम्हाला सांगतो, तुमच्या आजूबाजूला कोणी असे वयोवृद्ध आजी आजोबा राहत असतील, हळूहळू निरुपयोगी होत जाणारे, परावलंबी होत जाणारे, तरी त्यांना आपलं म्हणावं काय म्हातारपण कोणी आवडीनं वागून घेत नाही. हो एकदा एक दिवस ते सगळ्यांना भोगायला लागतो. शुभम, अंकिता, तुम्ही मला तिथं उमलत्या कळ्यावर बोलायला बोलवलं. थँक्यू थँक्यू, आभार तुमचे. माझी नात मला म्हणते आजोबा, अहो ती अंकिता म्हणजे रडवते कशाला? असं काहीतरी गाणं म्हणावं, मजा येऊ दे जरा पॉडकास्ट मध्ये लोकांना. मी म्हणलं म्हणतो आता शीला की जवान,
दाताड काढायला काय झालं, इथं प्रॉब्लेम असतो, आपलं हृदयात प्रॉब्लेम कधीच नसतो, इथं वरती होतो, हृदय टवटवीतच राहतं, हिरवगारच राहतं, अथर्वला विचारा किती टवटवीत आहे. अरे मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, शीला शीला की जवानी, आई एम जस्ट 95 हूँ, कौड़ी खिड़की हाथ ना. ह्या सगळ्या मजा तुम्हाला इतकं म्हणजे मला कंट्रोलच होत हो नाही. ना. आणि मग इतकं सगळं म्हणजे आता खूप सारे व्हॉइसेस झाले, दारूचा झाला, पान खाऊन झाला, किंवा म्हाताऱ्या माणसाचा झाला, एवढे सगळे व्हॉइसेस काढायला प्रचंड निरीक्षण लागत असेल. म्हणजे काय एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये खूप छान, खूप छान. मी उत्तर देण्याच्या आधी शुभम तू खूप छान शब्द वापरलास, निरीक्षण. मला नेहमी असं, मी माझ्या स्टुडंट्सना शिकवताना नेहमी सांगतो की तुम्ही ऑब्झर्व केलंच पाहिजे. जोपर्यंत आपण ऑब्झर्व करणार नाही किंवा ऐकणार नाही तोपर्यंत इम्प्लिमेंट करू शकत नाही ना. शेवटी तुम्ही प्रत्येक गोष्ट करता ती कॉपीच असते, कुठली ना कुठली तरी. कधीतरी मी कुठल्या तरी स्टॅमरला ऐकलंय ते केलं, कधीतरी कुठल्या तरी मी आजोबांना पाहिलं असेल जे प्रचंड जखड म्हातारे थरथरे ते केलं. सो बघणं, ऑब्झर्व करणं, ऐकणं हे प्रचंड जास्त महत्त्वाचं आहे कुठल्याही व्हॉइस ॲक्टरसाठी असं मला वाटतं शुभम. आणि मग आत्तापर्यंत अशी कुठली मूवी होती की जी डब करताना तुम्हालाही त्रास झाला? प्रत्येक मूवीलाच त्रास होतो आयुष्यात. पण तरी अशी असेल ना एखादी की बाबा खूपच असं होतं ना की पनवतीच येते. पनवती असं म्हणणं नाही, पण एक खूप माझ्या करिअरची महत्त्वाची फिल्म ते म्हणजे आपण सगळेच जाणतो, ते म्हणजे छावा. छावा तुम्ही डब केलीस? येस, छावा आपण डब केली मराठीमध्ये स्टार गोल्डसाठी, हॉटस्टारसाठी. लक्ष्मण उत्तेकर सर डिरेक्टर आहेत, खूप मोठे दिग्दर्शक ऑफकोर्स. मराठी नाव आहे आणि हिंदीत पोचलेलं इतकं मोठं नाव आहे. सो सरांकडून डायरेक्ट आपल्याला ते काम मिळालं होतं मॅड डॉगच्या. आत्ताच काय 6 महिन्यांपूर्वी आपण छावा केली असेल. ती डब करणं हे माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं, कारण इतकी प्रचंड कॅरेक्टर्स, प्रत्येकाचं टेक्स्चर वेगळं, टोन. बरं, महाराजांची फिल्म तुम्हाला माहिती आहे, महाराजांची फिल्म आपण मराठीमध्ये बनवतोय म्हटल्यानंतर लोक किती काय म्हणतात क्रिटिसाइज करणार आहेत त्याला. चुकून जरी वेगळा आवाज लागला, वेगळं टेक्स्चर लागलं तर नाव कसं होतं ना, मीडिया इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायला 20-20 वर्ष जातात, पण नाव खराब व्हायला 20 दिवसही पुरतात. पुरेशी आहे. एक्झॅक्टली. जरा थोडं जरी तुम्ही चूक केली, म्हणजे लक्ष्मण उत्तेकरांनी सांगितलं की बाबा रे तुम्ही पहिले ट्रान्सलेशन नीट करा, कारण ट्रान्सलेशनमध्ये चुकीचा एक जरी शब्द पडला तरीसुद्धा तुझा स्टुडिओ लोक येऊन दगडफेक करतील. कारण महाराजांविषयी कोणी चुकूनही वेगळं बोललेलं कोणी सहनच करू शकत नाही, कारण दैवत आहेत आपले संभाजी महाराज काय, शिवाजी महाराज काय. सो खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती, खांद्यावर आमची जबाबदारी होती आणि आर्टिस्ट प्रचंड लागणार होते. त्यातलं एक कॅरेक्टर जे करताना प्रचंड जास्त त्रास झाला ते दाखवतो मी. अंकिता, तू जे मला म्हणली होतीस त्याचं कवी कलश म्हणून कॅरेक्टर आहे, आठवतंय? खूप भारी. एक्झॅक्टली. हां, जनमानस के भूपर हो गे. सो एंडचा सीन करताना आम्हाला इतका जास्त त्रास झाला, त्या आर्टिस्टलाही खूप जास्त त्रास झाला. पण मी असा माणूस आहे ना, मला जोपर्यंत ॲज अ डबिंग डिरेक्टर जे पाहिजे ते मिळत नाही तोपर्यंत 4 तास लागू दे, 5 तास लागू देत, एका डायलॉगला मला काही फरक पडत नाही. जे बेस्ट आहे ते आम्ही शक्य तेवढं काढायचा प्रयत्न करतो. सो त्याच्यामध्ये शेवटचा सीन तुम्हाला आठवत असेल तर महाराजांना बंदी बनवलेलं आहे, कैदी बनवलेलं आहे, त्यांना एका बाजूला बांधलेलं असतं. ओके. आणि कवी कलश यांना घेऊन जातात एका पॉईंटला, ऑफकोर्स मारायला, की त्यांना आता फाशी देणार आणि मारून टाकणार. आणि ते त्यांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये चाललेत. अपोजिट डिरेक्शनमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा पिच वाढतो नेहमी. सो नुसतं मी जर हाय पिच केलं असतं, जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, मजाच नसती आली. ते घायाळ आहेत ना. हां, घोषणा दिल्यासारखं आणि कवी संमेलनामध्ये बसून कविता करतोय असं वाटेल. ते त्याच्यामध्ये पेन आहे ना, जखमा झालेल्या आहेत. हां, आणि इतकं जास्त क्रौर्य आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं. सो इतक्या जखमा, रक्त आहे, खायला प्यायला मिळालेलं नाही. सो त्याच्यामध्ये ते कविता म्हणतात. सो त्याच्यामध्ये हार्स्टोन होता, मध्येच सॉफ्टटोन होता, मध्येच क्लॅरिटी होती, मध्येच नव्हती. जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रे माता जगदंबा, ओ छत्रपती, ओ सहचर संभा, हम नमक है महाराज, हम नमक है. एवढ्या घाणेरड्या आवाजात ते करायला लागलो होतं. एनर्जी पण किती लागली या, आणि एवढ्या वरच्या पिच मध्ये बोलणं, घसा. एक्झॅक्टली. इट इज डिफिकल्ट. हेच अपोजिट ते चांगले, हाथी घोडे तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा,
अभी सब पे भारी है, याला इमिजिएटली टोनल क्वालिटी चेंज करायला लागली, कारण ह्याच्या वेळी ते चांगले आहेत. हो. सो किंवा त्याच्यामध्ये राजांचं पेट्रिओटिझम आहे ना, वीररस आहे, तो जो ट्रॉली शॉट आठवतोय का, मोनोलॉग आहे मोठा, ते सगळ्या लोकांना गोळा करतात बरोबर कोकणामध्ये, आणि आता ठरतं लढायचं. त्याच्यामध्ये शेवटी काय आरोळी आहे ती, एंडच्या लाईन्स आठवत आहेत आपल्या मोनोलॉगच्या एंडच्या लाईन्स काय, जय भवानी जय शिवाजी नाही, एंडला काय केलं आठवत आहे का, नमः पार्वती पते. आता गंमत काय होते आठवलं मला, लिपमॅच डबला जोपर्यंत विकी कौशल सरांनी केलंय बरोबर, महाराजांची भूमिका, जोपर्यंत महाराजांचा जबडा, महाराजांचा म्हणजे विकी कौशल सरांचा तोंड उघड आहे, तोपर्यंत डबिंग आर्टिस्टला ती घोषणा चालूच ठेवायला पाहिजे. जर लवकर थांबले तर तोंड उघडं दिसेल, आवाज लवकर बंद होईल, उशिरा केलं तर उलट होईल. सो आता काय सुचलं होतं मला, विसरलो मी. या नमः पार्वती पते हर 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 महादेव. सो हा जो महादेव, हे जोपर्यंत विकी कौशल सरांचं तोंड उघडे तोपर्यंत माझा देव चालू राहायला पाहिजे. हे जे एक लिप मॅच डबिंगचं टेक्निक आहे ना, इट इज टॉप मोस्ट डिफिकल्ट अँड इट्स व्हेरी व्हेरी पेशन्सवाला काम आहे. आणि इमॅजिन करूनच कळते किती डिफिकल्ट. एक्झॅक्टली, आता करताना काटा आला माझ्या अंगात. इमॅजिन करा ॲक्च्युअल डबिंग करताना समोर व्हिज्युअल्स पाहून काय झालं असतं. सो छावा ही माझ्या करिअरमधली अतिशय अवघड आणि तेवढीच आम्ही इफेक्टिवली चांगल्या पद्धतीने, म्हणजे छावा आम्ही डिलिव्हर केल्यानंतर स्वतः लक्ष्मण उत्तेकर सरांनी एक व्हिडिओ बनवून पाठवला मला, आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की केदार 10 दिवसात तुम्ही ही फिल्म केली, तुमचं कौतुक आहे. आणि ते स्वतः असं बोललं की हिंदीच्या लेवलचा जो परफॉर्मन्स आहे त्या लेवलचा परफॉर्मन्स तुम्ही मराठीमध्ये आणला आहे डबिंगमधनं. ह्याच्यापेक्षा माझ्या करिअरमधली मोठी आयुष्यातली माझ्या पोचपावती किंवा शाबासकी आजपर्यंत कुठली मिळाली नसेल मला. मग कधी असं वाटत नाही का, आता हे कौतुक तर झालं, पण हे सगळं जे फील्ड आहे किंवा ही स्किल आहे ही कॅमेराच्या पाठीमागे आहे, कॅमेऱ्यावरती चेहरा दिसत नाही. मग कधी वाटत नाही का बाबा काम करायचंय पण लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, आपला चेहराही दिसला पाहिजे, असं नाही वाटत कधी? आय नो, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण तर कसं आहे ना, डबिंग आर्टिस्टचं उलटं यश मला असं वाटतं ना की तुमचा आवाज लोकांनी ओळखला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या कार्टून फिल्मला आवाज दिला आहे तर ते जर लोकांना कळलंच की अच्छा ओके केदार तू दिलास का, मग मला वाटतं यार शिट यार कळलं यार लोकांना, हां कळलं, नाही कळलं पाहिजे ना, तेच तर यश आहे डबिंग आर्टिस्टचं. तो म्हणलं की अच्छा ओके तू आवाज दिलाय, येस. म्हणून तर मी म्हटलं मला माहित नाही छावा तुम्ही केली डब. हां, मी म्हणलं ना की लोकांना कळलं नाही पाहिजे की तुम्ही कुठल्या काय, हेच तर यश असतं. पण ऑफकोर्स तू म्हणलास तसं बरोबर आहे, दुर्दैवाने आपल्याकडे ग्लॅमर जे मिळतं ते नेहमी ॲक्टर्सना मिळतं, ते स्क्रीन. पण आता त्याचंही प्रमाण ना, तुला सांगू का, गेल्या काही वर्षात ही तफावत कमी झाली आहे. कशामुळे? सोशल मीडियामुळे. हो ते आहे. बरोबर, कारण सोशल मीडियामुळे लकीली आता बघ ना, आज मी बाहेर गेलो तर सगळीकडे मला ते तत म्हणून ओळखतात. तर कुठे श्लोक ऐकलायस तू? ऐकायचं आता परत एकदा. ऐकूया आपण लोकांना. पण आज तो कूटश्लोक 50 लाख 60 लाख लोकांनी त्याचे पारायणं केलेत, त्याच्यावर लोकांनी रॅप बनवलेत, गाणी बनवलेत, एवढं व्हायरल झालं. सो आता पूर्वीसारखं एवढं राहिलं नाही. आज सोशल मीडिया थ्रू जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल आणि तुमच्यामध्ये ते स्किल असेल, उत्तम प्रकारे एक्सलन्स असेल, तर तुम्ही सोशल मीडियावर टाकलं आणि त्याच्यात जर दम असेल, भारी असेल, तर नक्की लोक त्याच्यावर प्रेम करतात, उचलून धरतात. सो आता आम्हालाही मिळायला लागलं, म्हणजे प्रेम लोकांचं, आणि चेहऱ्याने ओळखायला लागले बाहेर. आणि म्हणजे मला ही गोष्ट इथं मेन्शन करायला लागते, आता आम्ही दोघं तर स्क्रीनमध्ये दिसतोय, पण आपले 3 मित्र पण आहेत, त्यांचे कदाचित आता हात दुखून आले असतील कॅमेरा धरून. म्हणून मी त्यांना माशी म्हणलं प्लीज खाली बसा तुम्ही. पण कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सुद्धा काम करणे खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याच्यामुळं खरं तर आपण तिघही कॅमेरामध्ये आज दिसतोय, कारण ती 3 लोक तिथे आहेत. सो ही खूप एक महत्वाची गोष्ट. येस, त्यांची नावही नंतर सांगूया आपण की कोण कॅमेरामन आहेत ते. नक्की नक्की. कूटश्लोक. आता विषय निघालाच तर ऐकवा. कूटश्लोक याला काही अर्थ नाही आहे. पूर्वीच्या अभिनयशास्त्राच्या ग्रंथांपासून बेसिकली उच्चारण शुद्धी करायला हा वापरला जातात, ज्याला आम्ही डिक्शन असं म्हणतो. डिक्शन म्हणजे काय? फ्लेक्झिबिलिटी ऑफ युअर टंग, आपल्या जिभेची लवचिकता. कुठलीही भाषा असू दे, त्याच्यातले उच्चार शुद्ध स्पष्ट जर तुम्हाला बोलायचे असतील तर तुम्हाला तुमच्या जिभेची लवचिकता तुम्हाला साध्य केली पाहिजे. टंग ट्विस्टर टाईप का? टंग ट्विस्टर, एक्झॅक्टली. सिंपल भाषा. असं आम्ही एकदा खेळलो होतो, काळं राळं गोरं राळं. दाखव म्हणून मला, तू दाखव. अडकतो मी. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं, काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं, काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. आणि सगळं आळ्यांमध्ये मिसळायला लागलं. मातीत मिसळले. या कुठे श्लोक दाखवतो.
अगा गांग गांग काका क गाह का ख का कहा अहा हंग खगांग कांग कंका ग खग का का न नो 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 ना 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 नो 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 ने नो ना ने ना नुन्न नुन्न नुत मित्रात्री पुत्र नेत्राय त्रयी शात्र वशत्र वे गोत्रारी गोत्र जत्राय गोत्रात्रे ते नमो नमः तार तार तरे रे तैरुत्तरो तुरुतै हि रतारता तित्तिरी रौती तीरे तिरे तरौ तरौ नमामि मामनो नम मानम मुनि ममानि न नान न ममा नाम मुन नामा नमुने नमुम तातम तंतु तततम ततता तंतम ततौतु तत 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 ते तो तातो तोतम ते ते तिथे तो दादा दो दादी दादा दो दुधी दो हो दादम ददे दुधे दादा दादा हा हा असं वाटलं जीभ तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तिला पळवतोय नाचवतोय ऍक्च्युली 3 वेळा श्वास घ्यावा लागला ऐकता ना. किती या हे काय शक्य झालं कारण पोटाच्या पोकळीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता आणि जिभेवरचा ताबा. जिभेवरचा ताबा दोन्ही अर्थाने म्हणतोय. आयुष्यातही जिभेवर ताबा पाहिजे. बोलताना जेवढं कमी, मी नेहमीच सगळ्यांना सांगतो की तुम्ही बोला कमी, हाताने करा जे करायचं आहे ते. म्हणजे बडबड करून तुम्ही काही साध्य होत नाही. तुम्हाला जे उत्तर द्यायचं आहे लोकांना, तुमच्या कॉम्पिटिटर्सना, तुमच्या हितशत्रू, त्यांना तुम्ही कामातून उत्तर द्या, तोंडाने कधीच उत्तर देऊ नका. काम हे कामातून काम मिळत असतं आणि काम नेहमी तुमचं बोलत असतं. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. परफेक्ट, व्हेरी गुड. या सही आहे बात आहे. 100% इट्स ट्रू. आता मला सर्वसामान्य माणसांसाठी एक विचारावंसं वाटतं की आता आम्ही समजा नॉर्मल जीवन जगतोय, आम्हाला काही असं डबिंग वगैरे करायची नाही, व्हॉइस ओव्हर करायचं नाही, मग आम्हाला आवाज किती महत्वाचा आहे किंवा तो जपण्यासाठी काय केलं पाहिजे? सी, आवाज काय फक्त मला सांग शुभम व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला लागतो? नाही, आयुष्यात आवाज काय फक्त डबिंग आर्टिस्ट असेल तरच मला आवाज पाहिजे? प्रत्येक माणसाला आवाज महत्त्वाचाच आहे ना. त्याशिवाय काहीच नाही. बोलणं हे तुझ्या कम्युनिकेशनचा, तुझ्या पर्सनॅलिटीचा इतका महत्त्वाचा भाग आहे आणि दुर्दैवाने तेवढाच दुर्लक्षित भाग आहे. म्हणजे असं एक कोट मी ऐकलं आहे की 70% सक्सेस ऑफ युअर करिअर इज डिपेंड ऑन युअर पर्सनॅलिटी. ओके, अँड ओनली 30% इज डिपेंड ऑन युअर टेक्निकल स्किल्स. 70% तुम्ही कशाप्रकारे बोलताय, कुठल्या पिचमध्ये बोलताय, कुठल्या व्हॉल्यूममध्ये बोलताय, कुठल्या स्पीडमध्ये बोलताय, हे लेमॅनसाठी सुद्धा मॅटर करतं. एक छान वाक्य बघ की आवाजाने जग जिंकता येतं. तुमचं बोलणं इतकं प्रभावी पाहिजे. तुला एक्झाम्पल देतो. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आरजे ऐकतो. मुली आरजे ऐकल्यानंतर त्यांना अय्या हे काय आरजे यार, हे यार मला याला भेटायचंच आहे यार, मला याला भेटायचं यार, क्रेज असते केवढी. आणि 5-6 महिन्यानंतर ॲक्च्युअल त्या आरजेला जेव्हा भेटण्याचा मौका मिळतो, चान्स मिळतो, जेव्हा तो आरजे समोरून चालत येत असतो तेव्हा ते म्हणतात असं आहे. हे प्रकार असं आहे, हे ध्यान हे असं आहे, हे स्ट्रक्चर असं आहे. असं का होतं? कारण एखाद्या माणसाचा जेव्हा आपण आवाज ऐकतो तेव्हा आपण एक व्हिज्युअलायझेशन सुरू करतो की यार एवढं भारी बोलणारा माणूस पर्सनॅलिटी वाईज पण कसला भारी असेल, टॉल असेल, हँडसम असेल, ब्ला ब्ला ब्ला. पण दरवेळी ते असतंच असं नसतं आणि म्हणूनच जग असतं. सो हे साधा अजून एक एक्झाम्पल देतो. फोन, टेलिफोन शॉपिंग तुम्ही काम करताय ह्याच्यामध्ये काय कॉल सेंटरमध्ये, आपल्याला समजा फोन आला, हॅलो हा शुभम, तुला या बँकेचं लोन पाहिजे का? शुभम खाडकन फोन ठेवतो. आणि हे जर शुभमला असा फोन आला, हाय शुभम, मी नताशा बोलतेय, तू लोन मध्ये इंटरेस्ट आहे का? तर शुभमचं लगेच कान टावकत बोल यार बोल यार, म्हणजे बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे. यार काय बोलते यार नताशा. असं आपल्याला काही लोकांचं बोलणं ऐकत राहा असं वाटतं आपल्याला. Right? आपण म्हणतो यार तू बस बोलत राहा यार. जसं आम्हाला आता तुमचं वाटतं. थँक्यू. सो प्रत्येक माणसासाठी आवाज महत्वाचा आहे. तुम्ही बॉसशी बोलताना, तुम्ही आज बॉसच्या केबिनवर जाता, तुम्हाला सुट्टी मागायची, हा ठीक आहे, 10 दिवस 15 दिवस. सो तुम्ही असं बोलता का, सर मला सुट्टी पाहिजे होती, तुम्ही द्याल का मला? म्हणजे तुम्ही बॉसला झापतोय, ओरडतोय का विनंती करतोय, सर मला ऍक्च्युली सुट्टी पाहिजे होती, मला मिळू शकेल का? सो कुठल्या पट्टीमध्ये बोलताय हे पण मॅटर करतं ना. अनेक अँकर्सना किती महत्वाचा आवाज आहे, ऍक्टर्सना किती महत्वाचा आहे. मी झी मराठीची तुला पाहत तरी सिरियल केली होती 2017-18 मध्ये, सुबोध भावे. हा, सो त्याच्यामध्ये मी जेव्हा ऍक्ट केलं तेव्हा मला कळलं की यार ऍक्टर म्हणून मी वीक आहे. म्हणजे सिरियल वाईज मी काय असं फार एक्सपिरियन्स नाही, असं एक जनरल हाऊस म्हणून ती केली. पण व्हॉइस वाईज मी केवढा इतर लोकांच्या 4 पावलं पुढे होतो. कारण डायलॉग डिलिव्हरी, प्रोजेक्शन, थ्रो, एनर्जी, सिंगरला किती आवाज महत्वाचा आहे, टीचर्सना किती आवाज महत्वाचा आहे. सो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुमचा पिचवर बघ किती आता प्रॉब्लेम असतो.
मी ह्या पिच मध्ये बोलतोय तर चांगलं वाटतंय. हम्म. मी काही काही लोकांना बघ सवय असते असं बोलायची, हम्म. ए काय शुभम नमस्कार, आज उमलत्या कळ्याच्या या पॉडकास्ट मध्ये मला बोलवल्याबद्दल, हे असं केलं तर त्या कळ्या फोडण्याच्या आधीच बंद होऊन जातील, विजून जाते, कोमेजून जाते. कोमेजून वेजून कुजून सोडून जातील. हे असं कोण बोलतं का? किंवा हे असं पण काही काही लोक बोलतात, कशाला वरती बोलायचं असं. सो हा माझा काय आहे, +2 आहे बरोबर, वरचा पिच आहे. हम्म. हा माझा +2 आहे, हा माझा +1 आहे, हा माझा 0 आहे, हा माझा -1 आहे. म्हणजे बघ काय काय लोक अशी बोलतात, हाय नमस्कार, मला आज इथं बोलवलं, तुला वाटेल वाव केदार सरांचा आवाज काय बाहेर बेसमध्ये बोलताय, पण यार खरं सांगतो, पण माझा आवाज हा ओरिजिनल नाहीये. म्हणजे मी आत्ता काढतोय, तुम्हाला सगळ्यांना हा पॉडकास्ट बघायला आता जरी मजा वाटत असली आणि हसू येत असलं तरी माझ्या पोटाची आता वाट लागलेली आहे. का? कारण लो पिच मध्ये बोलताना सो पट्टी पण किती महत्वाची आहे बघ ना हम्म. बेसिकली. सो त्यांनी खूप फरक पडतो. म्हणजे तू चांगल्या स्वभावाचा असशील शुभम, आणि तू जर असं बोलतोयस, तू नीट बोल ना भाऊ, तू नीट बोलतोय, प्रेमाने बोलतो. हा, उडतो कशाला ना. तू पण नीट बोल ना. मग हे सगळं काय, पीच, टोन, पट्टी? पिच म्हणजे स्केल. मी तिन्हीचा डिफरन्स दाखवतो तुला पण. हम्म. 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात, व्हॉल्यूम, पिच आणि टोन. ठीक आहे. पिच म्हणजे सूर, सप्तक, जे मी आता दाखवलं. हा माझा 0 आहे, हा माझा +1 आहे, हा माझा +2 पिच आहे, हा माझा +1 आहे, हा माझा 0 आहे, हा माझा -1 आहे. म्हणजे मी बेसला आलो. अमिताभ बच्चनजींची ऍक्टिंग करायची असेल, हम जहाँ पे खड़े होते हैं वहीं से लाइन चालू होती है, वहीं एवढं एवढं खाली हा बेस आला. ठीक आहे. व्हॉल्यूम इज जस्ट आवाज, मोठा आवाज छोटा आवाज. हा 0 आहे, +1 आहे, +2 आहे, +3 आहे, मोठा आवाज आहे, आणि हा छोटा आवाज आहे. आणि टोन जो आहे तो टेक्स्चर असतं. म्हणजे आवाजाचा पोल आपण म्हणतो ना, त्याचा आवाज भासाडा आहे, त्याचा किनरा आहे, किंवा काही काही लोकांचा आवाज असा असतो, हस्की आपण म्हणतो. हस्की म्हणजे कुत्रा नाही हा अंकिता, हस्की म्हणजे आवाज. असं हसी म्हणल्या लोकांना कुत्रा आठवतं. आणि असं मला एखादं काम करायचं नसेल तरी असं म्हणू शकतो मी, हे कोणाला सुट्टी पाहिजे असेल तर असे फोन करतात मला, हाय हॅलो सर, नाही बरं नाही सर, नाही सर. तर आवाज असा असतो त्यांचा. हे सगळे आवाजाचे प्रकार आहेत. म्हणजे टोन हा हार्श होऊ शकतो किंवा सॉफ्ट होऊ शकतो. हा माझा सॉफ्ट टोन आहे, हार्श टोन आहे. हार्श टोन कुठे वापरतील सांग अंकिता? मैं तुम्हें नहीं छोडूंगी. भूत, ईशाच्या आत्मा, याच्या पुढे Yes. मैं तुम्हें नहीं छोडूंगी. सॉफ्ट टोन. असं एवढं रोमॅन्टिक भूत मिळालं तर सगळ्यांना सगळे त्या भूताला प्रपोज करतील, त्याच्याशी लग्न करतील. असं सॉफ्ट टोन कुठे लागतो? IVR मध्ये, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स. हे करण्यासाठी 1 दाबा, ते करण्यासाठी 2 दाबा. एडिटिंग मध्ये माती खायला अथर्वला संपर्क करा. बदा माती खाण्यासाठी 18 dB ने एक्सपोर्ट काढा. कानफटात मारायला 4 दाबा. चष्मा फोडण्यासाठी 5 दाबा. बोलायचं काय? इतकं प्रेमाने बोलायचं. छानच वाटलं पाहिजे. प्रेमानेच बोलायचं. मी म्हणतो ना, असं प्रकाश शिकवतो मी स्टुडंट, तुमच्या मनात पाहिजे आय लव्ह यू. प्रेम पाहिजे. किती मात्या का काही का, इतकं प्रेमाने बोलायचं की त्या तड मनात जाऊन त्या माणसाने त्या बटनावर क्लिक केलं पाहिजे. धन्यवाद. सो दिस इज सॉफ्ट. आता कार्टून फिल्म्स कडे आपण आलो नाहीये, राईट? आता तुला कार्टून फिल्मची मजा दाखवतो. मे बी तो क्वेश्चन तुझा असेलच तुझ्या लिस्ट मध्ये. होताच, पण ठीक आहे, आता ऐकूया. सगळ्यांना अट्रॅक्शन असतं कार्टून फिल्म्स. हो, लहान मुलांचं. व्हॉल्यूम पिच टोनचा खेळ असतो कार्टून फिल्म्स मध्ये. सो आता बघ, कार्टून फिल्म्स मध्ये सगळा पिच टोन व्हॉल्यूमचं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रमाणात जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ते कार्टून कॅरेक्टर तयार होतो. तुला काय माहितीये? अरे भाई खाली पेट मोटू पतलू, खाली पेट दिमाग की बत्ती नहीं जलती. अरे भाई हम ये नई टैक्सी सर्विस दोस्तों के लिए ओपन कर रहे हैं, चालू कर रहे हैं, दोस्तों के लिए रेट एकदम हाफ होगा. ऐसा तो चिंगम है बघ, मोटू पतलू. आई एम मैं मोड़ पे जाओ या न जाओ, गड़बड़ी तो होती रहती है. मैं नहीं आया तो ये लो पकड़ा अपना नारियल. चिंगम झाला. किंवा तो इयागो आहे बघ, किती वरती आहे बघ तो, एवढ्या वरचा पिच आहे आणि हार्श टोन आहे. आता मला जाणवच नाही. ये चिराग मेरा है, मुझे दे दो. तो झाला रियो. वाव सही ऑसम. हे तू वहां पे मत जाओ, वहां पे खतरा है, वो तुम्हें मार देगा. जंगल मतलब खतरा. किंवा हॅरी पॉटर मधला डॉबी येतो. हॅरी 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 हॅरी. सूर बघा आता. हॅरी पॉटर धमकी देतो हॅरी पॉटरला, असं वाटेल तो. हॅरी पॉटर हॅरी पॉटर हॅरी पॉटर हॅरी पॉटर हॅरी पॉटर आज तक मुझे किसने इसने इतने मुझसे, काय बोलतोय मी? हॅरी पॉटर आज तक मुझसे किसी ने इतने इज्जत से बात नहीं की. बुरा है डॉबी. आता याच्यात मी जर शेकीने जास्त आणला, बुरा है डॉबी, झंडू बांध दे दो हॅरी पॉटर. म्हातारे माणसाकडे स्लाइटली शेकीनेस आहे. बुरा है डॉबी,
डॉबी बुरा है, मुझे मुझे नहीं आना, बुरा है डॉबी. हे जे सगळे खेळ आहेत ना, किंवा याच्या अपोजिट एकदम आता संकेत मात्र सर करतात, राम करतात, लिजेंड ऑफ हनुमान जी. मुझे आप पे इतना भरोसा है जितना आपको अपने आप पर नहीं. मंकी मंकी. मैं हूँ ह्यूमंगस स्वॉर्ड. हाय, मैं हूँ बेन, इट्स हीरो टाइम. केवढी व्हरायटी बघ त्याच्यामध्ये. So हे हे सगळं- सगळं व्हॉल्यूम पिच टोनचे बेसिकली खेळ आहेत. हे सगळं ऐकायला आम्हाला खूप छान वाटतं सर, या. पण तुमच्या आवाजाची लागत असणार आहे तर त्याच्याशी रिलेटेडच की आता म्हणजे ॲज अ कार्टूनला व्हॉइस देणं त्यासाठीचा आर्टिस्ट असतो किंवा कसंही, सो त्या लेवलला पण आणि जनरली पण आवाजाची काळजी कशी घेतली पाहिजे आणि अशा काय बेसिक एक्सरसाइजेस आहेत जे कॉमन लोक पण करू शकतात आवाज व्यवस्थित केला पाहिजे. ठेवण्यासाठी? येस, ओम लावला पाहिजे दररोज, रियाज केला पाहिजे. तुम्हाला तुमचे स्केल वाढवायची असेल तर खालच्या पट्टीमधला म्हणजे असा बेसी ओम करू शकता. ओम वरची पट्टी वरची राहू शकता. किंवा डायफ्रोमॅटिक ब्रिदिंग वाढवायला तुम्ही अनुलोम विलोम केलं पाहिजे, कपालभाती केलं पाहिजे, भस्त्रिका प्राणायाम केलं पाहिजे. आणि अजून एक सगळ्यात एक्सरसाइज तर ऑफकोर्स खूप खूप आहेत तसे सांगायला, जे आम्ही ऍक्च्युअल वर्कशॉपमध्ये आमच्या शिकवतो. मेन म्हणजे वाईट सवय नाही पाहिजेत. दारू नाही प्यायला पाहिजे, बेड्या नाही पाहिजे. हा, प्रॉब्लेम इज सिगरेट नाही ओढली पाहिजे, कारण सिगरेट जेव्हा तुम्ही ओढता तेव्हा विचार करा ना, लंग्सची वाट लागते यार. असं म्हणतात की त्यांना बेस येतो. हा, exactly. परत एकदा तू हे बोल, मग मी त्याचं उत्तर देतो. हा, बोल. की सिगरेट ओढल्यानं बेस येतो असं म्हणतात, म्हणजे ऐकलंय. अतिशय ओढल्या नाही येत, कधी ऐकलंय. असं जर कोणी म्हणलं तर सांगितलं उडी मारून येतो. सिगरेट मारल्याने आयुष्यात कधीही बेस येत नाही. दर ब्रेक घ्यायचा 10-10 मिनिटाला आणि बिड्या मारून जायचं सायनात का, ही कधीही आयुष्यात तुम्हाला बेस येत नाही, कधीच नाही. ही अतिशय घाणेरडी सवय आहे. ज्यांना बिड्या मारायचा चान्स पाहिजे असतो ते आपल्या बायकोला सांगतात, नाही केदार सरांनी सांगितलं बिड्या मारायला. असं बिड्या मारून जर बेस येत असता तर तुम्हाला एडिटिंगच करून माथा खायला लागलं नसतं ना. एडिटिंगला पोर्टफोलिओ आम्ही जे देतो बॅचमध्ये, तो पोर्टफोलिओ देण्याच्या ऐवजी मग आमच्या अथर्वन साहेबांनी सगळ्यांना सिगरेटची पाकिटच दिली असती ना. तुला किती -2 पाहिजे, म्हणजे 3 सिगरेट तुला मारायला लागतील. तुला किती भाऊ -5 पाहिजे का, नाही मग तुला 6 सिगरेट पर डे मिनिमम मारायला पाहिजे. असं नाहीये बाबा, ही अतिशय घाणेरडी सवय. आपल्या इंडस्ट्रीला दारू आणि सिगरेटचा जेवढा घाणेरडा शाप आहे ना, त्याच्यामुळे मी बघतो की इतकं चांगलं टॅलेंट आहे ते वाया जाताना. खूप चांगले लोक. सो इमॅजिन कर ना, मी आयुष्यात ऑब्व्हियसली दारू आणि सिगरेटचा तर माझ्याशी संबंधच नाही. मी चहा कॉफीला पण टच नाही केलं. एकदाही हे नाही. तर रोजचं म्हणजे अगदी एखादा गायक जरी असेल तरी पण घशाला आराम मिळण्यासाठी चहा घेतो. एक्झॅक्टली. मला माहिती नाहीये चहा कसा लागतो, ते पण मला माहित नाही. बापरे. कॉफी कशी लागते ते पण मला माहित नाही. किती वर्ष झाली का. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही तुमचं प्रोफेशनवर प्रेम करता, यू लव्ह युअर वर्क, देन यू नीड टू कॉम्प्रोमाइज ऑन लॉट ऑफ थिंग्स. ऑब्व्हियसली मी काय असं मी म्हणणार नाही की तुम्ही अगदी स्वामी विवेकानंदांसारखे व्हा आणि मस्तानी. मी पण मस्तानी पितो, आईस्क्रीम खातो, या सगळ्या गोष्टी करतो, पण ऍटलिस्ट मी अवॉइड करतो की जेव्हा तुम्हाला शिकवायचं आहे किंवा तुमचं डबिंग आहे तेव्हा ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी या तुम्हाला अवॉइड करता आल्या पाहिजेत. तेलकट अति खाणं आणि दारू सिगरेट तर ऑब्व्हियसली नाही, कारण कम्प्लिटली तुमची सिस्टीमच जाते ना रे. इमॅजिन करा, कुठश्लोक मी जर चेन स्मोकर असतो तर मी कुठश्लोक म्हणू शकलो असतो. आज किती वर्ष झाली बघ, 2007 साली स्टुडिओ चालू केला, त्याच्या आधी माझा 4 वर्षाचा स्ट्रगल पिरियड. 2003 आपण बोलतोय 2025 मध्ये 22 वर्ष आयुष्याची मी हेच करतोय. आणि जेव्हा मी एकदाही हातात सिगरेटला टच पण नाही केलेला कोणाचे, ऑब्व्हियसली ती करत असतो. तर आता या एजला मी ज्या पद्धतीने जितके नंबर ऑफ आवर्स काम करतोय ते करू शकलो नसतो. इट इज नॉट ॲट ऑल प्रॅक्टिकली पॉसिबल. कंटिन्युअस इतकं बोलणं पॉसिबलच नसतं सर. तुम्ही ह्या गोष्टी नाहीच केल्या पाहिजे. जर तुम्हाला मीडिया इंडस्ट्रीमध्ये लय मोठं व्हायचं असेल तर, एक ऑर्डिनरी म्हणून राहायचं असेल तर ठीक आहे, फाईन. पण तुम्हाला लय मोठं आयुष्यात काहीतरी करायचंय तर तुम्हाला या वाईट टाळल्याच पाहिजे. ऑफकोर्स टाळल्या पाहिजे. म्हणजे किती आवडत असलं तरी सॅक्रिफाईस काही केल्याशिवाय आवडायला काय बटर चिकन आहे. किती आवडत की मुलगी आवडायला, मला मुलगी आवडते, प्रपोज करतो. सिगरेट काय आवडायचे, दारू काय आवडायचे. मी एकदा माझा मित्र आहे माझा दारू पितो, तर तो ग्लासाचा गोड घेतल्यानंतर पटकन त्यांनी चकणा खाल्ला. त्याला म्हणलं की चकणा का खातोय असं घाईघाईने. तो नाही, कडू आहे ना दारू. कडू आहे तर मग पितो कशाला ना, आवडते खोकल्याचं औषध आहे रेस्पिरेटरी. जर ती कडू आहे तर प्यायचं कशाला ना, माझं ज्याच्यावर घाईघाईने दाणे खायला लागतात अशी गोष्ट प्यायची कशाला ना, माझं म्हणणं आहे. सो आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी ज्याच्यावर पैसे खर्च करावे, अशा अनेक सुंदर आणि चांगल्या गोष्टी आहेत इन्स्टेड ऑफ दॅट दारू अँड सिगरेट, असं मला वाटतं. येस.
खूप छान गप्पा सुरू आहेत. फक्त आता एक शेवटाकडे यावं लागतं, एक फॉर्मॅलिटी म्हणून, नाहीतर किती वेळ गप्पा मारल्या तरी छानच वाटणार आहे. शेवटाकडे येत असताना एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या मुलांना ह्या इंडस्ट्रीमध्ये एंटर करायची इच्छा आहे, अपॉर्च्युनिटीज म्हणून, तर अपॉर्च्युनिटी किती आहेत, कशा आहेत? कारण आणि सध्या AI पण आलंय, म्हणजे व्हॉइस क्लोनिंग सारख्या गोष्टी होतात. म्हणजे आताच आता मागे अजितदादा पवारांचं जे काही झालं तेव्हा इन्स्टा सारखी एक रील व्हायरल होत होती की व्हॉइस ते बोलतायत, ते झाल्यानंतर मृत्यू नंतर बोलतायत, एआयने डब केलं तो voice. आणि बऱ्यापैकी सिमिलर, म्हणजे तितकाही नाही पण 70-80% ऐकलंय मी पण. हो. तर मग ह्या सगळ्यामुळे कितपत तुमच्या संधी करिअरला आहे? नाही काही नाही, मला असं वाटतं ना, संधी प्रचंड आहेत, संधीमध्ये काही तोटा नाहीये. मुद्दा असा आहे की एआयला जर आपण घाबरत राहिलो तर काहीच होणार नाही. एआयने मार्केटला फटका बसलाय का? तर ऑब्व्हियसली बसलाय. उगाच मी म्हणणार नाही काही नाही, फरक पडलाय, जे आहे ते आहे, ऍक्सेप्ट करायला पाहिजे. पण जास्त फटका व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीला बसलाय. त्याच्यातही व्हॉइस ओव्हर मधल्या कुठल्या व्हॉइस ओव्हरला, तर ई लर्निंग सारख्या प्रकारांना, नरेशन मधल्या प्रकारांना, जिथे खूप जास्त हसायचं नाहीये, रडायचं नाहीये, चिडायचं नाहीये, खूप जास्त Emotionless आहे. इमोशन खूप जास्त आल्या की एआय बाबा काही नाही करू शकत, काहीच नाही. त्याचं काही चालत नाही. तिथे श्वास आहेत, हुंके आहेत, छोटे छोटे पिचिंग आहेत. आता ज्या सगळ्या गोष्टी मला सांग ना, हे पॉडकास्ट आता जे मी करून दाखवला, किती वेगवेगळ्या सुरुवातीपासून आतापर्यंत किती आवाज काढला. खूप आवाज. हे एआय करू शकेल? किती प्रकारच्या लाख कमांड तो आवाज देऊ शकतो, पण त्यात इमोशन्स नाही. एक्झॅक्टली ह्युमन बिंगचं जे शुभम स्किल आहे त्याच्यावर ओव्हर पॉवर न करण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपल्या क्राफ्टवर खूप जास्त काम केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, आणि आपण ऑलवेज अहेड राहिलो पाहिजे एआयच्या. मग एआय डीआय फीआय काही आलं तरी ते आपलं काहीही बिघडवू शकणार नाही. लिप मॅच डबिंग ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये नक्की एआय अजून काही फारसं करू शकत नाही. जिथं किंवा करत असेल तरी त्याच्यात मजा नाही आहे बघायला, नाही. ते खूप आर्टिफिशियल वाटतं. म्हणजे तुला मी एक्झाम्पल दाखवू का? 4 वाक्य मी एआय ची बोलतो, 4 वाक्य केदार आठवले बोलतो. ठीक आहे? अगं, तू मला खूप आवडत होतीस, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, मी कधीपासून तुला बघतोय, तुला जेव्हा मी पाहिलं तेव्हाच मला असं वाटलं होतं की मला तुला प्रपोज करायला पाहिजे आणि मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. एआय अँड नॅचरल, अगं मी तुला जेव्हापासून पाहिलं तेव्हापासून तू मला आवडत होतीस यार, म्हणजे मला तेव्हाच वाटलं होतं की तुला प्रपोज करावं आणि तुझ्याशी लग्न करावं. आय लव्ह यू यार. ह्युमन बिंग, केदार आठवले. केवढा फरक आहे ना. ती इमोशन एआय ऑब्व्हियसली नाही आणू शकणार. आणि जसं जेव्हा कॉम्प्युटर आले आयुष्यात, कधीतरी आपण अॅनालॉग टू डिजिटल शिफ्ट झालो ना, कॉम्प्युटर जेव्हा आले तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की यार बाबा आता कॉम्प्युटर आले, आता सगळं आयुष्य संपलं, मग आता माणसांचे. असं काही झालं नाही. ऑप्शन्स निघतात, पर्याय निघतात, आणि माणूस हा असा गोष्ट आहे ना की तो ऑलवेज स्वतःला या सगळ्याच्या पुढे राहण्यासाठी पळत असतो, स्वतःवर कष्ट घेत असतो, क्राफ्टवर काम करत असतो. सो ते चालूच राहणार. सो फरक पडलाय का? तर ऑब्व्हियसली व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये पडलाय, पण लिपमॅच डबिंग मध्ये ऑब्व्हियसली पडले नाही. आता रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट बघ ना, मी करून दाखवल्या. एआय रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट अशा कशा करू शकतो? इट इज हायली इम्पॉसिबल. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या एआय नाही साध्य करणार, आणि तो तिथे एआय पोहोचेस तर परत माणूस पळतोच आहे ना, पुढे जातो. आम्ही काय झोपलो नाही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ना, आम्ही आमच्यावर मेहनत घेतोय, रियाज करतोय. सो वी आर ऑलवेज अहेड. सो डोंट वरी अबाउट दॅट. असं घाबरत राहून काय होणार आहे? कशाला घाबरायचं? जब तक ये अच्छा चल रहा है, खुद के ऊपर क्राफ्ट के ऊपर काम करो, मेहनत करो, खुद को साबित करो, तो फिर कुछ नहीं बिगाड़ पाएगा आपका. डोंट वरी अबाउट इट. येस, खूप छान वाटलंय आज या गप्पा मारून. आणि खरं मी शेवटी अगदी निशब्द आहे, कारण जेवढं काय बोलायचं होतं सर तुम्ही सगळं बोलून घेतलं. त्यामुळे आता काय बोलावं. फक्त एक छोटस गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी आणलंय. आहे गिफ्ट. हा एक काव्यसंग्रह आहे, जो की उमलत्या कळ्याचाच आहे. नुकताच प्रकाशित झाला जुलै 2024 मध्ये, 25 मध्ये, सॉरी. तर आम्ही सगळ्यांनी हा लिहिलेला काव्यसंग्रह आहे, ज्यामध्ये आमच्या सर्वांच्या कविता आहेत, अंकिताच्या आहेत, माझ्याही आहेत, आणि अजून भरपूर लोकांचे. नाईस. सो उमलत्या कळ्या. येस. हो. वा वा वा, छान, आणि थँक्यू व्हेरी मच. आणि ही किती गोष्ट भाग्याची वाटते मला, की ज्या माणसाने सगळ्या जगाला स्वतःचा आवाज दिला एक वेगळा, त्या माणसाला शब्द देण्याची संधी आज आम्हाला मिळाली. किती भारी गोष्ट आहे. थँक्यू. मला पण खूप छान मजा आली. थँक्यू शुभम, थँक्यू अंकिता, की मला तुम्ही इथं बोलवलं तुमच्या उमलत्या कळ्या या चॅनलसाठी, आणि मला गप्पा मारायची संधी मिळाली, आणि सगळ्या ऑडियन्सची त्यासाठी मला माझं नॉलेज जे काय आहे, कारण शेवटी तुम्हाला जे काय देतो ते देवाने तुम्हाला मिळालेलं असतं. मी असं समजतो की जितक्या जास्त लोकांपर्यंत तुम्ही ते स्प्रेड कराल, वाटाल, पोचवाल, तसं तुमचंही ज्ञान वाढत जातं. आणि ज्ञान हे समोरच्याला दिल्याने वाढतं तुमचं, आणि जास्तीत जास्त लोकांना हे पोहोचावं, जास्तीत जास्त लोक इंडस्ट्रीत यावीत आणि त्यांना काहीतरी फायदा व्हावा. नक्की या पॉडकास्टमधनं तुम्हाला फायदा होईल, आणि तुम्ही जे एक्सपेक्ट करत असाल व्हॉइसिंग इंडस्ट्रीविषयी, त्याविषयी अनेक गोष्टी खूप छान कळतील असं मला नक्की. आणि या चांगल्या थॉट सोबत आपण आता थांबूयात.
सर तुमचे खूप खूप आभार भरून आभार आभार. आभार. असेच नवनवीन पॉडकास्ट पाहण्यासाठी, कधी मराठी कविता पाहण्यासाठी, तर कधी आणखी साहित्य पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा उमलत्या कळ्या. धन्यवाद.